सत्वर पावगे मला, सत्वर पावगे मला, भवानी आई रोडगा वाहिन तुला. प्रस्तुत प्राप्तरूपी सेवेकरता निवडलेला अभंग हा मागणीपर आहे, भारूड प्रकरणातला आहे आणि संत एकनाथ महाराज यांचा आहे. संत एकनाथ महाराजांनी भारुडाची निर्मिती केली. आता भारूड म्हटलं की तुमच्या डोळ्यापुढे येतं ते 5 पातळ नेसलेला माणूस, बरोबर ना? पण म्हणजे इतका खालच्या दर्जाला आपण ते भारूड नेऊन ठेवलेला आहे. भारुडाचा गाभा काय, भारुडाचा अर्थ काय, हा अजून जनसामान्याला नाही, वारकऱ्याला सुद्धा कळला नाही. वेदांचं तत्वज्ञान रूपक अलंकारामध्ये समाजाला समजावं याच्याकरता ही दिलेली रूपक संसारातले आहेत. पण या रूपकातनं श्रेष्ठ परमार्थ साधता येतो हे भारुडातनं निश्चित होतं. भारूड याची व्याख्या करत असताना भारूड करणाऱ्यानं साडीच नेसावी, ती बदलावी असं काही शास्त्र नाही. पण झालंय कसं, अभंग काही कूट असतात आणि कूट अभंग याच्यात चाली अवघड असतात. आता इथं एक्सप्रेस हायवे आहे म्हणून बरं आहे, पण खेडोपाडी जर असले अभंग घेतले तर मग गप्पच बसायचं खेडोपाडी. कारण हे अभंग चौकड्या चाली खेडोपाडी येत नाहीत आणि कूट अभंग हे अभंग सापडतही नाहीत मोबाईलमध्ये काही काहींना. पण आता इथं आहेत सगळी दिग्गज मंडळी म्हणून हा अभंग मुद्दाम घेतला. अभंग मागणीपर आहे आणि आपली सेवा भवानी आईच्या दारात आहे, इंजूबाईच्या दारात आहे. म्हणून त्या भवानीला नवस आपल्याला करायचं आहे. ते भवानीला आज आपल्याला मागायचं आहे. मग काय मागावं, तर संतांनी जे मागितलं ते मागावं. मागणीपर जी प्रकरणं आहेत, या मागणीपर प्रकरणामध्ये जी अभंग आहेत, हे अभंग संतांनी मागितले का हो देवाजवळ? संतांनी मागितलेलं नाही. कारण संत म्हणतात की हात पसरी जिने धिक्क त्याचे, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे. तू काय आम्हाला देऊ इच्छितोस देवा? तुझ्याकडे देण्या इतकं आम्हाला तुला देण्या इतकं तुझ्याजवळ तुझ्या हक्काचं काही नाही. मागो मुकुट माथ्याचा, परितो आणिला इंद्राचा. मुकुट घ्यायची इच्छा झाली, पण नंतर कळालं पुराण वाचल्यानंतर की तो इंद्राचा उसना आहे. ते मागो मुकुट माथ्याचा, परितो आणिला इंद्राचा. मागो कुंडले करणीची, परितू आणिली कर्णाची. तेही कळालं पुराण वाचल्यानंतर की देवा ती कानातली कुंडलं सुद्धा तू दुसऱ्याची मागून आणलेली आहेस. मागो पितांबर शेला, परितू कासेसी कसिला. तुझा पितांबर झळकतोय, दिव्य कांती त्या पितांबराची, पण नंतर कळालं तुझा पितांबर वडला तर तुझं काय होईल. म्हणून देवा तुका म्हणे तुझी न लगे दसोडी, तुझ्या सुतळीचा सडा सुद्धा मला नको. हे संतांची भूमिका आहे. पण ते मागणी प्रकरणामध्ये मग मागणी केली कुणा करता, तर मागणी जीवा करता. सगळ्या ज्या मागण्या आहेत ना, ह्या सगळ्या मागण्या जीवा करता आहेत. आणि कोणतीही मागणी प्रपंचाची मागणी नाही, सगळी मागणी परमार्थ पथाचीच आहे. कोणतीही मागणी प्रपंचाकरता साधू संतांनी मागितली नाही, कारण त्याच्या दारात ते मिळतच नाही. त्या संतांनी बोर्डच लावलेला आहे, संसाराच्या वार्ता नपसू शिमज. मुलाला हगवण लागली, विहिरीला पाणी येत नाही, मुलाला नोकरी लागत नाही, घरात पाळणा का हलत नाही, तुमची थोबाड ते वर्षाकडे काळी करा. आमच्याजवळ असल्या गोष्टी घेऊन यायचं नाही. का? अन्नमान धन ते तो प्रारब्धा अधीन. ज्या गोष्टी आपल्याला संचित क्रियमानानं मिळालेल्या आहेत त्या भोगाव्याच लागतात. अन्न, मान आणि धन या तिन्ही गोष्टी प्रारब्धात असल्या तरच प्राप्त होतात, नाहीतर किती नवस करा त्या प्राप्त होत नाहीत. रामायणाचं आपण चिंतन केलंय. रामायणाच्या कुळाचा विचार करा, एकालाही धड संतती झालेली नाही. यज्ञ करून तरी झाली, इकडचं तिकडचं काहीतरी हे करून तरी झाली, पण गर्भातनं संतती झाली असं वर्णन नाही. दशरथाची प्राप्ती सुद्धा यज्ञ केले, त्या यज्ञातनं 10 रथ वर निघाले. आणि मग कळालं, वसिष्ठ मुनी सांगतात की बाबा हा 9 रथ गेले, पण 10वा रथ उडून तरी खेच स्वसामर्थ्यानं. आणि बघ तरी या 10व्या रथात काय देवानं प्राप्त करून दिलेलं आहे. म्हणजे 9 पोरं देवानं दिलती, पण ती अशीच गेली. आणि मग 10वा रथ स्वसामर्थ्यानं रघुकुलातल्या राजांनी खेचला. त्या 10व्या रथामध्ये प्राप्त झालेला म्हणून दशरथ असं नाव त्याला प्राप्त झालं. मग हे काय प्रारब्धात असलं तरच बरं का. संतती प्रारब्धात दशरथाच्या नाही,
याच्याकरता श्रावणाचा वध करावा लागला आणि साधूचा शाप घ्यावा लागला की आम्ही जसं आमच्या पुत्रवियोगानं मेलो तसा तूही तुझ्या पुत्रवियोगानं मरशील. वसिष्ठ मुनी सांगतात की प्रारब्धात नसणारी गोष्ट साधू कृपेनं तुला प्राप्त होणार आहे. म्हणून म्हटले अन्न मान आणि धन हे तो प्रारब्धा आधीनं नसत्या चौकशा वारकऱ्यांनी तरी करायचे नाही. जे प्रारब्धात आहे ते भोगावंच लागतंय. ते भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. मोठ्या मोठ्या लोकांनी भोगलं. ऋषी मुनी जपी तपी सिद्ध साधू महंत सगळ्यांना भोगावं लागले. म्हणून नाही ती मागणी प्रपंचातली देवाजवळ घेऊन जायची नाही. आणि त्या प्रपंचातल्या मागण्या भगवंत पूर्णच करत नाही. जे तुम्हाला भोगायला आलंय ते काय या जन्मातलं आहे का? पूर्वजन्मी पाप केले ते हे बहु विस्तारिले. पूर्वजन्मी पाप केले विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदले. विषय सुख नाशिवंत तिमिर कोंदले. 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले. 84 लक्ष योनी दुःख भोगी. ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही आंधळे. ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. ज्ञान दृष्टी हरपली सर्वदा जागोत देवाचा देवा पर उपकारी. आंधळा सुटी देतो त्याचे नाव मी उच्चार. जागोत देवाचा देवा पर उपकारी. आंधळा सुटी देतो त्याचे नाव मी उच्चार. प्रमाण पहा. या जन्माची संगती या जन्मात लावता येत नाही. मी माळा घालतोय मी वाऱ्या करतोय तरी मला देव दुःख का देतोय? माझा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेला लोकांच्याकडनं मला मिळालं की एवढ्या सेवा करून जर फळ हेच मिळणार असेल टेम्पोच अंगावर चढणार असेल तर मग हे करायचं कशा करता? या जन्मातली संगती या जन्माशी नाही. नामस्मरण काय करतं? दुःख दूर सारत नाही, दुःखामध्ये जगण्याचं बळ देतं. केलेला परमार्थ दुःखात जगण्याचं बळ देतो, दुःख दूर सारत नाही. साधू संतांना भोगावं लागला. आपला काय भोगतो न घडे संचिता वाचणी करावे ते मनी समाधान. करावे ते मनी समाधान. करावे ते मनी समाधान. भोगतो न घडे संचिता वाचणी करावे ते मनी समाधान. करावे ते मनी समाधान. करावे ते मनी समाधान. भोगतो न घडे संचिता वाचुने. केलेलं संचित सूक्ष्म शरीरामध्ये शिल्लक आहे आणि हे सूक्ष्म शरीरामध्ये शिल्लक असलेलं संचितच पुढच्या जन्मामध्ये फळ देतं. म्हणून या जन्माची कर्माची संगती या जन्मात कधीच लागत नाही. माग केलेलं आहे ते आता भोगावं लागतंय. म्हणून मी वाऱ्या करतोय, मी माळा घातलेल्या आहेत, माझ्या पिढ्यानं वाऱ्या केलेल्या आहेत तरी मला दुःख का भोगावं लागतं? याची संगती माऊली सांगतात की ह्या ज्या जन्मातलं नाही पूर्वजन्मी पाप केले. भोगे कळो येती मागील ते जन्म. 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 उत्तम मध्यम कनिष्ठ ते. उत्तम मध्यम कनिष्ठ ते. उत्तम मध्यम कनिष्ठ ते. उत्तम मध्यम कनिष्ठ ते. हे भोगे
येती मागील ते जन्म. त्याची संगती माऊली देतात की या जन्मातलं नाही बाबा, किती जन्मात केलंस पूर्वजन्मी पाप केले, ते हे बहु विस्तारिले, विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोण दिले. किती जन्मात केलंय? 84 लक्ष योनी. 84 लक्ष योनीमध्ये तू पाप केलेले आहेस आणि आता पंढरीला खेट घाला लागलास आणि देवानं तुझं दुःख दूर सारावं. म्हणून प्रपंचाची मागणी त्याच्याजवळ कधीही प्राप्त होत नाही. मागणी मागावी तर परमार्थातली. मग परमार्थातली मागणी मागायची जीवाला अक्कल नाही. वारीला गेलं कशा करता? आमचे गुरुवर एक दृष्टांत सांगतात बघा. 3 वर्ष वारी केली आणि गुरुवर यांना भेटला की म्हटला वारी करतोय पण फळ काय प्राप्त होत नाही. आणि काय फळ पाहिजे तुला? तर म्हणे 35चा झालोय. काय 35चा झालोय आणि आता उरली किती? त्याच्यामुळे लवकर जमावं याच्याकरता वारी चालू केली. असं बरं ठीक आहे म्हणे. आता पुढची वारी सुद्धा निस्सीम भक्तिभावानं कर, जुळून येईल. मग त्याने पुढची वारी केली आणि बोलाफुलाला गाठ पडली, जुळलं. आणि मग जुळल्याच्या नंतर गुरुवर यांच्याकडे आला आणि म्हणाला की माऊलींची कृपा झाली. काय झाली? माऊलींची कृपा झाली. म्हणजे लग्नाला बायको मिळवून दिली कुणी? माऊलींनी, असं त्याचं म्हणणं. म्हणजे लग्न झालं ते कुणामुळे झालं? माऊलींच्या कृपेमुळे झालं. गुरुवर यांच्या मुखातनं आलं नाही, माऊलीची कृपा झाली ते कळालं, पण पालखीतल्या माऊलीची नाही. तुझ्यासारख्या दगडाला जिनं पुरगी दिली त्या माऊलीची म्हण, पण पालखीतली माऊली अशा भानगडीत कधी पडत नाही, कधीच पडत नाही. त्यांचंच उदाहरण आहे ना, पूर्वजन्मी पाप केले ते हे बहुविस्तारिले. जे प्राप्त होतंय ते मागचं संचित घेऊन आला, त्यानुसार तुझे कर्म फलता तुला देव देतोय. मग भगवंताकडं संसारी जीवाला परमार्थातली मागणी मागायची अक्कल नाही, म्हणून गाथा काढायची, म्हणून वाङ्मय काढायचं, आणि जे साधूनं मागितलं ते मग मागायचं. कारण साधूची मागणी स्वतः करता नसून साधूंची मागणी जीवा करता. मग अशी मागणी एक नाथ महाराजांच्या गाथेमध्ये भेटते. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. आता वाहीन या शब्दामध्ये भूतकाल नाही, वर्तमानकाल नाही, भविष्यकाल आहे. मग देवाला चिंता पडली भवानीला, काय वाहीन ज्या अर्थी म्हणते त्या अर्थी केल्यानंतर वाहणार आहे. पण आता हिची मागणी काय आहे? तर ती मागणी तिनं विस्तारमय केलेली आहे. सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला. पहिल्या चरणामध्ये सासऱ्याला मारून टाक म्हणते. सासू माझी जाच करीते लवकर निर्दळी तिला. दुसऱ्या चरणात सुद्धा सासूचा काटा काढ म्हणते. तिसऱ्या चरणात जाऊ माझी फडफड बोलते बोडकी करग तिला. भवानी आई रोडगा वाहीन तुला. चौथ्या चरणात म्हणते ननंदेचं कार्ट किरकिर करते खरूज उठू दे त्याला. दाडला मारून आहुती देईन मोकळी करग मला. एका जनार्दनी सगळीच जाऊ दे नि एकटीच राहू दे मला. आता ज्या सुना सासुरवासात आहेत का नाही, त्यांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटतात. कीर्तनातनं काय सांगितलंय? सासऱ्याचा काटा काढायचा, सासूचा काढायचा. आता गेल्यानंतर कात्रीच काढतील बघा. ती जाऊ कुठं दिसती? नाव्याचं दुकान फोडतील पण तिथनं वस्त्र आणतील. झोपलेली जरी असली तरी बुडकी करतील. ननंदेचं कार्ट त्याला खरूज उठू दे. आणि काय शेवटच्या चरणात म्हणतात, ह्या सगळ्यांचा काटा तू काढ, कुणाला? भवानीला. पण दाडल्याचा काटा मी काढते. दाडला मारून आहुती देईन मोकळी करग मला. मग आता ही रूपक जी दिलेली आहेत ना, या रूपकातनं काय घ्यायचं? सासरा मारायचा का? सासू मारायची का? जाऊला बोडकी करायची का? ननंदेच्या कार्ट्याला खरूज आणायची का? आणि आपण होऊन आपला दाडला मारायचा का? ही सगळी मेली पाहिजेत, पण ही कोण कोण आहेत ते बघा. सगळ्यांचं निर्दळन व्हावं, पण ही आहेत कोण कोण? सासरा कोण आहे? सासू कोण आहे? जाऊ कोण? ननंद कोण? तिचं कार्ट कोण? आणि दादला कोण? याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. हे कोण आहेत? काम क्रोधादी विकार आहेत. काम क्रोध मद मोह लोभ, ह्या अशा विकारांना ही रूपक दिलेली आहेत. आणि हे विकार काय करतात? हे विकार जर अंतकरणात आपण बाळगले ना, तर हे लोकातनं जर आपण सुटलो आणि सरणावर जर पडलो, तर या सूक्ष्म शरीर कुठं जातंय? तर ते नरकाला जाते.
म्हणून नरकाची दारं हे विकार सांगितलेलं आहे. म्हणून या नरकाच्या दारातनं जर वाचायचं असेल ना तर ह्या विकारांचं निर्दळ काम क्रोध बकरा मारा, काम क्रोध बकरा मारा, काम क्रोध बकरा मारा, काम क्रोध बकरा मारा, उजार घुमाईच्या बला, उजार घुमाईच्या बला, आई दोगवा दोगवा गेरे, आईचा दोगवा दोगवा गेरे, वडगे माय काम क्रोध बकरा मारेन म्हणते. हे काम क्रोध आदी विकार आहेत ना, हे काम क्रोध आदी विकार नरकाची दारच सांगितलीत. आणि नरक म्हणजे काय, नाटाचे अभंग वाचा मग कळल तुम्हाला. एका अभंगात तर नरकाचंच वर्णन तुम्हाला सांगितलेलं आहे. नरकाचं आले हो संसारा तुम्ही एक करा, भक्ती मार्ग हळूची धरा. का त्याच्यामध्ये मग नरकाचं वर्णन सांगितलं. का भक्ती मार्गाला तुम्ही लागा, याच्यात मग ते सांगतात जसं ओढाळ म्हणजे सुटलेलं एखादं जर जनावर असेल ते जर धान्यात आलं आणि ते जर मालकाला सापडलं तर त्या आलेल्या ढोराची जी मालक अवस्था करतो तशी अवस्था यमधर्म तुमची करतो. नाही त्या यमासी करुणा, बाहेर काढता पुढे सापडे जैसा दान, नाही त्या यमासी करुणा, नाही त्या यमासी करुणा. नाही त्या यमासी करुणा, यमाला करुणा नाही बरं का, तिथं काही चालत नाही. मी अमक्याचा पोरगा आणि मी अमक्याचा नातू असा वशिला यमधर्माजवळ नाही. कारण त्या यमधर्माच्या धोताराला खिसा नाही आणि त्याच्याजवळ टेबल सुद्धा नाही काही खाल्लं घ्यायला, आणि त्याच्याजवळ फाईल सुद्धा नाही फाईलमधनं काहीतरी नोटा सारायला. तिथं कसलाही वशिला चालत नाही. म्हणून नाही त्या यमासी करुणा, बाहेर काढिता कुडी प्राणा, ओढाळ सापडे जैसा धान्यान चोर यातना भोगीच येतो. काय काय परिस्थिती करतो, नाही केले पावईल कैसा म्हणतात साधू तुकोबाराय म्हणतात. जर केलं नसशील ना देवाची भक्ती, नाही केले पावईल कैसा, चालत आपण ते तो येणे वळसा, नसेल ठाऊक ऐकतो कैसा, नेती बंद जैसा धरून या. जर ठाऊक नसेल ना तर मला विचारतो यमधर्म कसा आहे तो. मारिती तोडिती झोडिती निष्ठुरा, यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल, मारिती तोडिती झोडिती निष्ठुरा, यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल. मारिती तोडीती झोडीती एवढंच करत नाहीत नुसतं, तर तप्त लोहाचा पिंड आहे नरकामध्ये, तापलेल्या लोहाचा पिंड, आणि या तापलेल्या लोहाच्या पिंडाला कवटाळायला लावतो यमधर्म. अशी पत्र तरुवार खैराचे इंगळ, अशी अशी पत्र तरुवार खैराचे इंगळ, अशी पत्र तरुवर, खैराचे इंगळ, अशी पत्र तरुवर, भूमी द्वार लोळालीती, मारिती तोडीती झोडीती निष्ठुर, मारिती तोडीती झोडीती निष्ठुर, मारिती तोडिती झोडिती निष्ठुर, मारिती तोडिती झोडिती निष्ठुर. तप्त भूमी ज्वाळ लोळविती, अग्निस्तंभाला कवटाळायला लावतो यमधर्म. तापलेल्या अग्निस्तंभाला कवटाळायला जर लावला तर काही माणसं म्हणतात की हे धड तर इथंच याला अग्नी द्यायची आहे. मग वरती यमधर्म इथं जर शरीर मेलं तर ह्या सगळ्या क्रिया यमधर्म कुठल्या शरीरावर करतोय हा प्रश्न आहे ना. की इथं जर शरीर पेटत असेल तर मग तुम्ही वाढीव काहीतरी सांगू नका महाराज. की इथं जर शरीर पेटतंय तर मग तिथं फुटबॉल कोणत्या मुंडक्याचा खेळला जातोय. यमाची पोरं
इकडनं बॅट मारतात, तिकडनं बॉल कशाचा? माणसाच्या मुंडक्याचा. मग कोणत्या शरीराला यातना भोगायला येतात? 3 शरीराचे प्रकार आहेत, स्थूल, सूक्ष्म आणि कारण. हे जे शरीर आहे हे शरीर स्थूल आहे. मेल्यानंतर ज्याच्यात संचित शिल्लक राहिलेला आहे ना ते सूक्ष्म शरीर आहे. आणि या सूक्ष्म शरीराला त्या यातना भोगाव्या लागतात. तो तप्त भूमी ज्वाळ लोळविती, अग्निस्तंभ बाही कवटाळविती. अग्निस्तंभाला कवटाळायला लावतो, तप्त भूमीवर लोळायला लावतो. एवढंच नाही, तये नदी माझी चालविती. कोणती नदी आहे ती? 18 प्रकारचा महारोग ज्याला झालेला आहे त्याचं मल, मूत्र, विष्ठा, हाड, मांस, दुर्गंधीयुक्त त्याच्या शरीरातनं गळणारा पू, रक्त, मज्जा, तंतू, या सगळ्या पदार्थांनी वाहणारी वैतरणी आहे, नरकातली नदी. आणि या वैतरणीमध्ये तो चालवतोय, तये नदी माझी चालविती, लागो नदे ठाव लगे बुडविती. आणि जर हात वर काढायला लावलं का नाही, वरुणी मारती यमदंड. वरून असा हात यमदंड मारला जातो, नाका तोंडात डोळ्यामध्ये. ते सगळा दुर्गंधीयुक्त पदार्थ याच्यातनं चालावं लागतं. ही वैतरणी पार करणं नरकातली महाअवघड गोष्ट आहे. मग हे नरक भोगावा का लागतोय? तर काम क्रोधादी विकार शिल्लक राहिले म्हणून नरक भोगावा लागतोय. मग या काम क्रोधादी विकारांना मारायचा आहे ना, तर संत मार्गांनी जी मागणी मागितली ती मागणी आपल्याला मागावी लागणार आहे. या अभंगामध्ये एक रूपक दिलेलं आहे. हे रूपक जे आहे ते रूपक सुनेचं आहे. आणि ही सून जी आहे ही सून सासूरवासाला कंटाळलेली आहे. बऱ्याच सुना कंटाळलेल्या असतात. सुखी संसारात असून सुद्धा वाटेच्या वाटसरा काय बघतो माझ्या घराले, न सोन्याचं कुलूप माझ्या भावाच्या दाराले. बरोबर आहे ना? म्हणजे सगळं खाती इकडचंच, पण गुणगान मात्र कुठला? साधू संत सुद्धा म्हणतात की माहेरात गेल्याच्या नंतर काहीही भीती धरायची गरज नाही. वावुरी इच्छा वसे, माझे सत्तेची माहिरी, करवी तैसे आपण करी, भीड न धरावी चुकल्याची. म्हणून पारतंत्र्यात जी असते तो सासुरवास आहे. सासरी आली की पारतंत्र्य आहे, पण माहेरी गेली तर मग स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य आहे माहेरी. पूर्वीची पद्धत अशी होती पहा. आता तरी फटफटी आल्यात किंवा मोटरसायकल वगैरे या गोष्टी आल्या, पण पूर्वी गाडी यायची लेकीला न्यायला. आणि ती गाडी याच्या अंगावर जर, त्या बैलाच्या अंगावर जर झूल टाकलेली असायची आणि गाडीत जर चारा दिसला तर मग आनंदाची गोष्ट आहे ही लेकीनं समजावी. जर गाडीत तिला चारा दिसला आणि बैलांच्या पाठीवर जर झूल दिसली तर समजायचं की मुराळी न्यायला आलाय, पण कशा करता? आनंद काहीतरी माझ्या माहेरी आहे आणि याच्याकरता ही गाडी मला न्यायला आलेली आहे. पण जर बैलाच्या खांद्यावर झुळ नसली आणि जर चारा तिला दिसला नाही तर मग तिनं बोंबच ठोकायची. कुणीतरी मेलेला आहे म्हणून ही गाडी मला न्यायला आलेली आहे. ती गाडीमध्ये ज्या वेळेला बसायची, तिच्या बसण्याच्या भूमिकेवरून माणसं ठरवायची की ही गाडी सासरवरनं माहेरी चालली का माहेरवरनं सासरी येते. त्या स्त्रीचं तोंड जर गाडीवानाच्या दिशेला असलं तर लोक म्हणायची ही गाडी सासरवरनं माहेरी चालली, कारण सासरचं तोंड तिला बघायचं नाही. आणि तेच तोंड जर गाडीवानाच्या विरुद्ध दिशेला असेल तर ही गाडी माहेरावरनं सासरी चालली. म्हणजे एवढं त्या लेकीला माहेर हे प्रिय आहे. बहिणाबाई सुद्धा आपल्या एका कवितेच्या पंक्तीमध्ये सांगतात पहा, वाटेला जर माझ्या पायाला दगडाची ठेच लागली तर रक्त कशाला येतंय? बोटाला येतंय का दगडाला? तुमच्याकडं हा बोटाला येतंय का नाही? हा, पण त्या स्त्रीनं दगड उचलावा आणि काळजाला लावावा आणि त्या दगडाला म्हणावं दादा तुला काय लागलं तर नाही ना. त्यातला भाव हा की वाटेवरच्या दगडावर जी एवढं प्रेम करते ती त्या घरातल्या माणसांवर किती प्रेम करत असेल, हा भाव आहे त्यातला. म्हणून माहेराच्या वाटा जरी लागू लागे ठेचा, माहेराच्या वाटेला जरी ठेचा लागल्या तरी सुद्धा ती दगडाला विचारते. एवढं माहेर तिला प्रिय आहे. पण ती माहेरातनं सासरी आली आणि सासरी आल्यानंतर सासू सासरा जाऊ ननंद तिचं कार्ट आणि दाडल्यानं तिच्यावरती सासूरवास करायला चालू केला. आणि या सासूरवासाला ही कंटाळली. कोण कंटाळली? तर बुद्धिरूपी सून कंटाळली.
जी मागणं मागायला गेलेलं आहे ना, ही मागणं मागायला गेलेली बुद्धी आहे, मती आहे ती. मती मागणं मागायला जाते, पण जात असताना म्हणते की आई मी एखादी गोष्ट तुला वाहते बाई, रोडगा वाहिन तुला. पण आता भवानी आई ज्या वेळेला प्रसन्न झाली, आता ही भवानी म्हणजे कोण? भवानी शब्दाचा भव आणि भव म्हणजे काय, तर भव म्हणजे भव दुःख रूपी संसार सुद्धा म्हटलेला आहे. भव म्हणजे भय सुद्धा म्हटलं, भीती सुद्धा म्हटलेला आहे. आणि भवानी शब्दाचा दुसरा अर्थ प्रकृती सुद्धा आहे. आणि या विश्वाची निर्मिती करणारी जी सहचारिणी ब्रह्माची शक्ती आहे ती माया, ही सुद्धा भवानीच आहे. अशी बरीच रूपकं शास्त्रामध्ये तिला कमीत कमी 12 श्लोकामध्ये भवानीचं वर्णन आहे. भवानीचा संधी विग्रह त्यांनी 12 श्लोकामध्ये शास्त्रात केलेला आहे. पण आपल्याला समजेल असा अर्थ कोणता? भवसागरातनं बाहेर जी आणि ती भवानी. मग ही कुणाची पत्नी आहे? तर ही शिवपत्नी आहे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की जे. म्हणजे ही ब्रह्माची शक्ती आहे. मग ती रुक्मिणीच्या स्वरूपात असली तरी भवानीच आहे, सरस्वतीच्या स्वरूपात असली तरी भवानीच आहे, इंजुबाईच्या स्वरूपात असली तरी भवानीच आहे. भवदुःखातनं बाहेर जी आणि ती भवानी म्हटलेलं आहे. मग व्यवहार भाषेत भवानीचा असा सुंदर अर्थ आहे बरं का. भवानी ही शिवी नाही, नाहीतर आता सहज इथं बसलेल्या बायकांमध्ये जरी कोणाला म्हणते ए भवानी, तर मग रागान डोळं लाल करेल का तिच्या पाया पडेल जिनं भवानी म्हटली तिच्या. व्यवहार भाषेतले शब्द आहेत भटक भवानी, बरोबर आहे का नाही? हा, ह्या सगळ्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या भवानी आपल्या बहिण्या जरा आजारी असल्यामुळे शब्द जरा चुकत्यात. मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिण्या, बरोबर आहे ना? ही यांना भवानी म्हटल्याच्या नंतर दुःख व्यक्त करावं का राग व्यक्त करावा? काय शब्द अर्थ, काय गहन अर्थ आहे भवानीचा. भवसागरातनं जी बाहेर आणि ती भवानी. म्हणून उद्यापासून कुणी कुणाला जर भवानी म्हटलं तर राग आणू द्यायचं नाही. शिवाच्या पत्नीला जर भवानी म्हटलं जातंय तर मग तुम्हाला जर भवानीचं रूपक दिलं तर मग लाज धरायची नाही, उलट पाया पडायचं की तिनं मला देवस्वरूप ठरवलेलं आहे. म्हणून ही भवसागरातनं जी बाहेर आणि तिच्याजवळ ही गेलेली आहे. मग या भवानीच्या स्वरूपामध्ये नाथ महाराजांनी कुणाकडं मागणं मागितलं? आता मूळ प्रश्न आहे का नाही? आपला तो एक देव करून घ्यावा असेच संत म्हणतात. मग दारोदारी फिरतील का ते? बरोबर आहे का नाही? वेश्यावृत्तीसारखं वागतील का ते? आमचे गुरुवारी फार परखड बोलतात. माळ एकाची घालायची आणि कोंबडं एकाकडे घेऊन जायचं, हे चालतंय का? ज्याची माळ गळ्यात, बाईच्या कपाळाला जी कुंकू एकाचं का अनेकांचं? हा का मीटिंग घ्यायची याची? एकाचं. बाईनं जे डोरलं गळ्यात धारण केलेलं आहे किंवा कपाळाला जे कुंकू लावलेलं आहे ते एकाचं नसून अनेकांचं नसून एकाचं आहे ना. तसं बुक्का भाळावर आपण लावलेला आहे आणि गळ्यामध्ये तुळशीपत्र धारण केलेलं आहे ते अनेकांचं नसून एकाचं. याजसाठी आम्ही सोडिला भ्रतारण रत्नो या परपुरुषाशी, किंवा जाळूनी संसार बैसलो अंगणी. कोणा करता? देवा तुझ्या करता. तूच एक असं सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. 3 वेळा शिक्का मारलाय. 3 वेळा. कधी मारतात माहित आहे का? ते लिलाव बघितलाय का तुम्ही कधी? लिलाव, त्या लिलावात एखादी गोष्ट ठेवली जाते आणि त्याचा आकडा बोलला जातो. आकडा काय? ती गोष्ट जर 25,000ला असेल, 25,001, मग दुसरा म्हणते 26,000, मग 26,001, तिसरा म्हणते 30,000, मग 30,001, 30,002, तिसरा 32,000, मग 32,001, 32,002, मग लगे 35,000. मग अशी बोली कुठपर्यंत जाते? ते 50,000पर्यंत बोली गेली. 50,000पर्यंत बोली गेली. 50,001, 50,002 घ्यायचं का कुणाला? बोला लवकर. 50,003. मग आता कुणी लाख म्हटलं तरी त्याच्याकडे जात नाही का? 3 वेळा शाश्वती झालेली आहे. 3 वेळा त्याच्यावर शिक्का मारला आणि 3 वेळेला आरोळी दिलेला आहे. तसं एकदा सत्य नाही, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. म्हणून माळ कुणाची? सत्याची. बुक्का कुणाचा? सत्याचा. कोणत्या सत्याचा? ब्रह्मसत्य, जगनमिथ्या. या ब्रह्मसत्याचा आपण टिळा लावलेला आहे. म्हणून असत्याचा व्यवहार आपल्याकडनं घडला नाही पाहिजे. म्हणून मगाशी महाराजांनी उदाहरणं दिली बघा. पंढरीच्या वारीला गेले, तुझं तुळजापूरला काय काम आहे रे?
कुळीची हे कुळदेवी, कुळीची हे कुळदेवी, कुळचे कुळदेवी, कुळचे कुळदेवी, कुळीची हे कुळदेवी, कुळीची हे कुळदेवी, गेली ठावी संतानी, कुळचे कुळदेवी, हॅलो गेली ठावे संताने, गेली ठावे संताने, परवे झालो शरण गेलो, परवे झाले शरण गेलो, परवे झाले शरण गेलो, परवे झाले शरण गेलो. आपलं कुलदैवत कोणतं? समजा एखाद्या वारकऱ्याला विचारलं, काही काहींना परंपराच माहिती नसते. माळ कुणाची, त्याची परंपरा कुठनं आली, त्याची परंपरा कुठे गेली, आणि त्याची परंपरा कुणाजवळ जाते. माऊलींचा अनुग्रहित असेल आणि त्याच्या परंपरेतनं जर माळ आल्या असेल तर परंपरा कुणाची. आता समजा इथं ज्यांच्या माळा आहेत गळ्यामध्ये, त्यांनी परंपरा सांगून दाखवावी. तुमची परंपरेचं मूळ कुठं जाते, परंपरेचं मूळ कुठं आहे तुमच्या, कुणी सांगून दाखवा आपल्या परंपरेचं मूळ कुठं जाते. तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात, सनकाधिक ध्यात, म्हणे जाते सनकाधिक ध्यात, हे आमचे कुलदैवत पांडुरंग, हे आमचे कुलदैवत पांडुरंग, हे आमचे कुलदैवत पांडुरंग. तुका म्हणे जाते सनकाधिक ध्याते, ते आमचे कुळदैवत पांडुरंग. माळ ज्यानं गळ्यामध्ये धारण केलेला आहे त्याचा देव बदलला बरं का, देव बदलला त्याचा. मग त्यांना म्हणायचं नाही की ह्या मसोबाला कोंबडं द्यायचं आहे, ताईबाईची आटकुरी करायची आहे, ह्या गोष्टी वारकऱ्यानं करायच्या नाहीत. आणि त्या जर वारकऱ्यानं केला तर पातक बोकांडीवर चढतंय, वेश्यावृत्तीचं पातक त्याला लागते, मग तो पतिव्रता होत नाही. पतिव्रता होत नाही. दारोदारी हिंडणारीला पतिव्रता म्हटलेलं नाही, तिला शब्द आहे हा आहिव. आहिव म्हणजे पतिव्रता, बरोबर आहे का. आणि या पतिव्रत धर्माला जी चुकती ती कोण आहे, तिला एकतर वेश्या तरी म्हटलं जातं. आणि व्यवहार भाषेतला शब्द उंडगी, हा व्यवहार भाषेतला शब्द आहे. म्हणून अशी जी जी माणसं करतात, माळ सत्याची आहे. आपली परंपरा श्रेष्ठ आहे बरं का. या परंपरेसारखी परंपरा नाही ज्या परंपरेमध्ये अद्वैताची टाळी झालेली आहे. एकची टाळी झाली चंद्रभागा वाळवंटीन, माझा ज्ञानराज गोपाळ असिला या वाटी, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. काय परंपरा आहे आपली महाराज, की ज्या परंपरेनं सगळ्यांना एकत्रित केलं. चोखोबारायणा जी परंपरा एकत्रित करते, यातीकुळ सकळ धर्माला जी परंपरा एकत्रित करते. नवे नवे देवाचा गळलेला पितांबर एक मुसलमान आरसा दाखवून सांगतोय, देवा तुझा धोतर फिटलाय. कोण सांगतोय? मुसलमान सांगतोय. म्हणून सर्वांना सामावून जी परंपरा घेतली ती असली श्रेष्ठ परंपरा अद्वैताची आहे. म्हणून काही काही महाराज आपल्यातलेच उठत्यात द्वारकेला, उत्तर काशी, तिकडची लोक येऊन इकडं अनुग्रह घ्यायला लागलेत आणि हे आपली इकडं शिकतात आणि तिकडं काशी करायला जातात. बरं, काशीला गेलेल्यानं परत जिवंत माघारी यायचं नाही हे शास्त्र माहित आहे का तुम्हाला? तये गावी वेचे लागे शरीर. आता ही तरी उभी आहे का नाही? हा, मोक्ष, काशी मोक्ष देण्यासाठी उदार आहे. काशी मोक्ष, सकल तीर्थ मोक्ष देण्यासाठी उदार आहेत. आणि काशी नंबर 1 ला आहे. कशा करता? मोक्ष द्यायला. पण कधी? तिये गावी वेचे लागे शरीर, म्हणजे तिथं जगावं लागतं, तिथं कर्म करावं लागतं, त्याच भूमीमध्ये देह सोडावा लागतो, तेव्हा मोक्ष प्राप्ती आहे. हे काशीला गेलं, गावात आलं आणि ह्याचं वैराग्य काय? हे कपातनं चहा पित नाही. काशीला गेलं कोणतं वैराग्य घेऊन आलं? त्याला जर म्हटलं, आता आमच्या घरात बरीच माणसं अशी येतात, बरीच माणसं वार करतात, एकादशीला आळंदीला वगैरे आपल्याच भागातली असतात सगळी ती. ते आल्याच्या नंतर मग त्यांना चहा द्यायला गेलं का नाही,
हा, नको ते कप असतात का नाही, ते कप पुढे केला की नको नको, चहा नको असं नाही, कपातनं नको, तो वाटीतनं चालतोय. म्हटलं असं का हो? काशीला गेलो ना कप सोडून आलो. चहा सोडून यायचा होतास, चहा चालतोय त्याला, फक्त त्या दांड्याच्या कपानं काशीचं काहीतरी काशी केली. ते बरं ते फुटका असला का नाही एकाला, मग ते आमच्यात फुटका कप होता, बरीच माणसं आलेली होती, मग ते फुटका माघार घेऊन तिथे थांबा थांबा, त्यानं तो कप उचलला, ह्या कपात मला चालतोय. म्हणजे तो धरलेला दांडा आहे का नाही, तो दांडा काशीला खुपतोय. म्हणजे प्रचंड वैराग्यवान माणसं असतात बरं काशी. मथुरा, काशी, द्वारका अशी माणसं करतात आणि काय सोडून येतात? कपातनं चहा पिणं सोडून येतात. कपातनं चहा पिणं सोडून यायचं, मग गावात सांगायचं काशी केली. त्यानं काशी केली, पण व्यवहार भाषेतली काशी केली. का अशी केली? काशी केली. तू अशी का काशी केली? काय काशी करिता गंगा भितरी सांगा नायिलो, भितरी सांगा नायिलो, भितरी सांगा नायिलो. काय काशी करिता गंगा भितरी वैराग्य अंतकरणात नाही, भाव अंतकरणात नाही, तर ती काशी तरी काय करणार आणि गंगा तरी काय करणार आहे? तुमचं काही करत नाही, पाप घालवल पण पुण्य प्रदान करत नाही कोणतंही तीर्थ. म्हणून एकच, नाथ महाराजांनी सुद्धा देव बदलला नाही. इथं भवानी घातलेलं आहे, पण कोणत्या भवानीला साकडं घातलेलं आहे? स्वर्ग मृत्यू पाताळी तुझा मंडप घातिला, चारी वेदांनी तुझा फुलवरा बांधिला, उपनिषद पुराणे अनुवादित आई गोंधळ मांडिला. उधो बोला उधो बोला, बोला उदा बोला, उदा बोला अंबा माई माऊलीचा. उदो बोला उदा बोला, उदा बोला अंबा माई माऊलीचा. स्वर्ग पाताळ याचा मंडप घातला, स्वर्गमूर्ती पाताळ याचा मंडप घातला. चारी वरती फुलवरा बांधिला, अनुवादी आईचा गोंधळ मांडिला, पुराणी आईचा गोंधळ मांडिला. उदो बोला उदो बोला, उदो बोला उदो बोला, उदो बोला उदो बोला, उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा. उदो बोला उदो बोला, उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा. कुणाकडे गेलेले आहेत? कोणत्या भवानीकडे गेले? स्वर्ग मृत्यू पाताळी तुझा मंडप घातिला, चारी वेदांनी तुझा फुलवरा बांधिला, आणि उपनिषद पुराणे अनुवादित आई गोंधळ मांडिला. आणि कुणाचा उधो केला? उधो बोला उधो बोला कृष्णाबाई माऊलीचा. आता लोकांनी तोंडात बोट घातली. नाथ महाराज, भवानी ऐकली, रेणुका ऐकली, महालक्ष्मी ऐकली, साती आसरा सुद्धा ऐकली, पण ही कृष्णाबाई कोण आहे? हो, कोण आहे ही कृष्णाबाई? आणि तिचा कधी गोंधळ असतोय बरं? त्यावेळेला सांगितलं, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवूनी कटी. त्या आंब्याचा मी गोंधळ घालतोय, त्या भवानीचा उधो बोला कृष्णाबाई माऊलीचा. आणि या विटेवरती समचरण दृष्टी असणाऱ्या त्या भवानीकडे नाथ महाराजांनी मागणं मागितलं. आणि मग ही भवानी प्रसन्न आहे, आणि ही प्रसन्न झाल्याच्या नंतर जे मागितलं ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात, सासरा माझा सासरा माझा गावी गेला, 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 सासरा माझा गावी
गावी गेला सासरा माझा गावी गेला सासरा माझा गावी गेला सासरा माझा गावी गेला सासरा माझा गावी गेला तिकडेची खपवी त्याला तिकडेची खपवी त्याला भवानी आई रोडगा वाहीन तुला भवानी आई रोडगा वाहीन तुला सत्वर पावले मला सत्वर पावले मला सत्वर पावले मला सत्वर पावले ते भवानी प्रसन्न आहे आणि प्रसन्न झालेल्या भवानीकडे मागते सत्वर पावगे मला. सत्वरचा अर्थ त्वरित, लगेच लगेच पावायचं मला. याच्यामध्ये उशीर करायचा नाही. का उशीर करायचा नाही तर उशीर याच्याकरता करायचा नाही. अल्प आयुष्य मानवदेह शतगणिले ते अर्धी रात्र खाय मध्ये बालत्व पिडा रोग क्षयन काय भजनासी वरले ते पाही. म्हणून कोणत्याही कार्याचं शुभ कार्याला प्रारंभ करत असताना पहा, एका रात्रीचा विलंब केला रामाच्या राज्याभिषेकामध्ये. ते एका रात्रीतनं मंथरा नावाची विकृती उत्पन्न झाली. म्हणून वसिष्ठ मुनी सांगतात की जर चांगलं काम असेल तर त्याला मुहूर्त पाहायचा नाही. जिथं चांगलं काम झालं तोच मुहूर्त म्हणून शास्त्रात संबोधित झालेला आहे. आपण ज्या वेळेला चांगलं काम केलं तोच मुहूर्त होतो. मुहूर्ता वाचून चांगलं काम कधी अडवायचं नाही. कधीच चांगलं काम. मग आता चांगलं काम म्हणजे आमचं घर बांधणं हे चांगलं नाही. याला मुहूर्त बघ बाबा. कारण समाजाच्या कल्याणाकरता जे केलं जातं त्याला म्हणतात कर्म. आपण कर्म करतोय पण हे आपलं उपराट कर्म आहे. संसाराची कर्म आपली, पण पारमार्थिक पथावर चालत असणाऱ्यांची कर्म वेगळी असतात. म्हणून सत्वर अल्प आयुष्य मला प्राप्त झालेलं आहे म्हणून लवकर पाव, लवकर पाव, लवकर याच्याकरता पाव की तू प्रसन्न झालेले आहेस ना. आता माझ्या भक्तीला तू प्रसन्न आहेस म्हणून मी मागणं मागतोय. आणि मागायचा अधिकार येतो 7व्या दिवशी. कारण 6 दिवस आपण निस्सीम सेवा, 7 दिवस आपण निस्सीम सेवा केलेली आहे. आणि या सेवेचं फळ म्हणून भगवंत प्रसन्न असतो आणि भगवंत वर देण्याकरता इच्छुक असतो. आणि या देवाजवळ काय मागावं हे साधू संतांच्या मार्गाने आपण जावं. लवकर पाव मला, सत्वर पावगे मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. आता रोडगा म्हणजे काय? रोडगा इकडं नसेल शक्यतो तो भागात, पण विदर्भ मराठवाड्यात वगैरे जर तुम्ही गेले तर रोडगा म्हणजे काय? नवरात्रामध्ये 8व्या माळेला तो रोडगा केला जातो, अष्टमीला. तो रोडगा म्हणजे काय तर त्या रोडग्याकरता 5 पदार्थ लागतात. डाळीचं पीठ, गव्हाचं पीठ, मळण्याकरता पाणी किंवा दूध, आणि त्याच्यामध्ये मग तूप घालावं लागतं. आणि हे अग्नीच्या सामर्थ्यानं तव्यावरती टाकावं लागतं. मग ते गोड करण्याकरता आणखी एक पदार्थ 5वा म्हणजे साखर किंवा गुळ घालावा लागतो. या 5 पदार्थानं रोडगा बनला जातो. आणि हा रोडगा जो असतो तो रोडगा हा जाड असतो, कठीण. ते कडाकण्यासारखं आपण कसं कडाकण तुटती, पण तसं नाही. आपल्या भागात कडाकणी आहे, पण तिकडच्या भागामध्ये रोडगा वाहिला जातो अष्टमीला. अष्टमीलाच केला जातात ना कडाकण्या. हां, तर तिकडच्या भागात अष्टमीला रोडगा केला जातो. आणि ती जाड रोटी थापायची आणि ही थापलेली जाड रोटी तव्यावरती भाजायची आणि मग भाजल्यानंतर ती रोडगा होते. तसं बीज भाजूनी केलीलाही आम्हा जन्म मरण नाही. हा रोडगा म्हणजे कोण आहे तर हे रोडगा म्हणजे शरीर आहे. तो रोडगा 5 पदार्थांनी बनलाय. तसं शरीर सुद्धा पंचतत्वांनी बनलेलं आहे. आप, तेज, पृथ्वी, वायू आणि आकाश या पंचतत्वानं बनलेला रोडगा म्हणजे हे शरीर आहे. आणि कोणता रोडगा व्हायचा तर शरणागती वृत्तीनं रोडगा व्हायचा. म्हणजे या देहाला दंडवत भगवंताला घालायचं आणि या देहाला भगवंताला समर्पित करायचं, म्हणजेच रोडगा वाहिन तुला. आणि मग हा रोडगा, हा देहरूपी रोडगा जर भगवंताला प्राप्त झाला, देव म्हणतोय मी कोणाचंही दुःख दूर करायला मोकळा नाही. सगळी मागणं घेऊन येतात. काही जण म्हणतात आमची मागणी पूर्ण झालेली नाही, आमचं असं आहे तसं आहे.
आम्ही देवाजवळ नवस केले. देव म्हणतोय मी सगळ्यांचं उपत घेतलेलं नाही. मी कुणाच्या मस्तकावरती हात ठेवतोय माहितीये का? जो मज येई अनन्य शरण त्याचेच मी निवारील जन्म मरण. या लागी शरणागता शरण तोची कुमिगा. शरणांगता वज्र पंजर शरणांगता वज्र पंजर शरणांगता वज्र पंजर पंजर अभयदाना तू उदार अभयदाना तू उदार सकल देवा तू अगोचर सकल देवा तू अगोचर सकल देवा तू अगोचर सकल देवा तू होशी अधिकार विनाशी होशी अधिकार विनाशी शरणागता वज्र पंजर शरणागता वज्र पंजर शरणागता वज्र पंजर शरणागता वज्र पंजर शरणागता वज्र पंजर. जो शरण आलेला आहे ना, या शरण आलेल्याच मी कल्याण करतो. मी सगळ्यांचं कल्याण करत नाही. जो मज येई अनन्य शरण त्याचेच मी निवारीला जन्म मरण. या लागे शरणागता शरण. सगळ्यांचं मी वरावर घेऊन घेतलेलं नाही. भगवंत म्हणतोय किती मागणी घेऊन या माझ्याकडे, पण ज्यानं या देहरूपी रोडगा ज्यानं शरणागती वृत्तीनं समर्पित केला ना, त्याचीच मागणी मी पूर्ण करतो. आणि मी प्रसन्न झालेली देवता, प्रसन्न झालेली भवानी काय पाहिजे नाथ महाराजांना विचारते. आणि मग नाथ महाराज रूपक दृष्टीनं सांगतात, सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला, भवानी आई रोडगा वाहिन तुला. आता हे सासरा म्हणजे कोण आहे? कोण आहे हा सासरा? संतांची भाषा ही संतांची भाषा सुरस आहे. आपली भाषा व्यवहारातली उदास असते, पण संतांची सुरस असते. व्यवहार भाषेतली भाषा उदास म्हणजे कशी बघा. मालकिनीला मालकानं फोन केला, मालकिनीनं मालकाला फोन केला, अहो आज तुम्हाला काय खावंसं वाटतंय? तुम्ही जे म्हणसाल ते मी आज करणार. मागणी बघा, संसारातली मागणी. तुम्हाला जे आवडतंय ते मी काय करणार आहे? आज करणार आहे. काय आवडतं तुम्हाला सांगा. तो म्हणतोय मला होय, हा जरा पुरी बासुंदी कर. ती म्हटलं बासुंदी? अहो ते बासुंदी करायची म्हटल्याच्या नंतर दूध आणावं लागते, ते दूध बरेच तास आटवावं लागते आणि मग बासुंदी तयार होते. बासुंदी सोडून काहीतरी सांगा, पण मला तुम्हाला जे आवडतंय ते मला तुम्हाला द्यायचं आहे. तो म्हणतोय पुरणपोळी कर. पुरणपोळी कर. ती म्हणते पुरणपोळी? आता ती डाळ शिजत घालायची आणि मग ते पुरण वाटायचं आणि त्याच्यानंतर पुरणपोळी होणार आहे का? आता पुरणपोळी सोडून काय पण मागा, मी तुम्हाला वाढणार. मग एक प्रकार आहे आमच्या इकडं मासवडी म्हणून. मासवडी ते बेसन, तुम्ही ते बेसन करता, बेसनाच्या वड्या करताना फक्त त्यामध्ये पदार्थ, त्याच्यामध्ये मसाला भरावा लागतो आणि त्या मसाल्यामध्ये बरेच 11-12 पदार्थ असतात. तो म्हटला ती मासवडी मला कर. मग ती म्हटली याच्याकरता 12 मसाले लागतात. ते 12 मसाले मी कधी आणून ते कधी मिक्सरमध्ये वाटू आणि ते कधी शिजवू आणि ते कधी त्याच्यामध्ये भरून त्या कधी थापू, दुसरं काहीतरी मागा. मग नवरा म्हणतोय बाई तुला करायचं काय आहे नेमकं? ती म्हणते तुम्ही जे म्हणसाल ते करायचं. आता त्यानं कपाळ फोडून घ्यायचं. ही उदास मागणी पूर्ण करणारे संसारातले आहेत. संसारातली मागणी कशी आहे? उदास आहे. पण परमार्थातली तसं नाही. वाणी सुरस आहे आणि या सुरस वाणीनं सांगतात बरं का. आता इथे शब्द बघा, काही काही गोष्टींमध्ये लक्षार्थ असतो, काही काही शब्दांमध्ये भावार्थ असतो. वर पंगानं त्याचा अर्थ घेऊन चालत नाही. वर पंगानं कधीच अर्थ घ्यायचा नाही. एक जुने कीर्तनकार दृष्टांत द्यायचे. ते म्हणायचे 23 आले, 22 आंघोळीला गेले, 34 जेवायला बसले आणि 19 उठले. आता संगती कशी लावायची? 23 आले, 22 आंघोळीला गेले, 34 जेवायला बसले आणि 19 उठले.
म्हणजे आले 23. 23 आले. 22 कुठे गेले? आंघोळीला. म्हणजे एकानं ठरवलं तर की आज काय आंघोळ करायची नाही. बरं, आंघोळीला 22 गेले, जेवायला 34 कसे बसले? बरं, 34 जेवायला उठले ते उठले, बाकीच्यांना काय विषबाधा झाली, 19च उठले जेवून. म्हणजे मधल्यांचं काय झालं? याची संगती कशी लावायची? तर याची संगती पहिल्या आणि शेवटच्या संदर्भाशी लावायची. 23 आणि 19. मग मधली संगती कशी? 22 आणि 34 म्हणजे बाव म्हणजे विहीर. बाव म्हणजे काय? बाव म्हणजे विहीर. 22 आंघोळीला गेले म्हणजे विहिरीवर आंघोळीला गेले. आणि 34 जेवायला बसले म्हणजे त्या दिवशीची तिथी होती चतुर्थी, आणि चतुर्थीला चौथी म्हटलं जाते. त्या तिथीला जेवायला बसले म्हणजे 34 जेवायला बसले. आणि जे 23 आले होते तेच 19 उठले. म्हणजे माणसं किती? 20च. ती फक्त आंघोळीला गेली आणि जेवायला बसली, इथं घोटाळा झाला. म्हणजे असा काही शब्द काही वाक्यामध्ये लक्षार्थ असतो, काही वाक्यांमध्ये भावार्थ दडलेला असतो. बरोबर आहे का नाही? सासूनं सुनबाईला सांगितलं, मी जरा बाहेर जाते, बरंच दूध घरात आहे, ते खिडकीतनं मांजर आत येतंय, त्या पिलटी बाजूला काढतंय त्यातलं, आणि संपूर्णच्या संपूर्ण दूध पितंय. मांजर येईल, प्लेट बाजूला काढल, दूध पिल, नीट लक्ष दे. सासू घरातनं गेली. थोड्या वेळानं 2-3 तासानं सासू आली. बघती तर भांडच रिकाम आहे ते. ती म्हणली, अगं तुला तर लक्ष ठेवायला सांगितलं होतं, ठेवलं की लक्ष? म्हटली, ठेवलं लक्ष. काय सांगितलं होतं तुम्ही? खिडकीतनं मांजर आत येईल, प्लेट बाजूला काढल, दूध पिल, नीट लक्ष ठेव. सगळं बघितलं म्हटली. खिडकीतनं आलं, प्लेट बाजूला काढली, त्यानं दुधात तोंड घातलं, ते दूध सुद्धा पिलं, व्यवस्थित लक्ष दिलं मी, आणि ती दूध पिऊन काय झालं? गेलं. शब्दांचे अर्थ बघा. दूध पिऊन गेलं. एकीच्या घरामध्ये सण करायचा होता मोठा, आणि जवळजवळ 10 किलोच्या डाळीच्या पुरणपोळ्या. मग त्या एकीला काय आवरणा. मग तिनं 4 बायका शेजापाजारच्या गोळा केल्या, पळपूट लाटणं घेऊन त्यांना बोलवलं आणि सांगितलं की माझ्या एकट्याच्यानं काय एवढ्या पोळ्या आवडणार नाहीत, मग पळपूट लाटणं घे, तू ह्या चुलीवर बस, तू त्या चुलीवर बस, आणि तू ह्या चुलीवर बस. बसल्या. पळपूट लाटणं घेतलं आणि बसल्या चुलीवर जाऊन. आता काय चुकलं? एक सुनबाई म्हटली की आज खायला काय करायचं? तर म्हणजे काही कर, पण पापड केला पाहिजेस. मग मी तोवर बाहेर जाऊन येते, पापड भाजीत बस. पापड घेऊन भाजीत बस. पापड घेऊन भाजीत बस. ती येऊन बघती तर घरात कुठं सुनच नाही. परड्यात मोठं शेत होतं, त्या वाफा होता मेथीचा. ती म्हणली, कुठं आहेस ग? तुम्ही तर सांगितलं, हे काय पापड घेतल्यात आणि भाजीत बसले. हा बरोबरचा अर्थ. म्हणून काही शब्दांमध्ये लक्षार्थ असतात, काही भावार्थ असतात. तसा सासरा, सासरा माझा गावी गेला, तिकडच खपवी त्याला. हा कोणता सासरा आहे हो? हा अहंकार रूपी सासरा. दंभ सासुरा, दंभ रूपी सासरा, हा अहंकार रूपी सासरा कोणत्या गावाला गेलाय? तर पंचविषयांच्या गावाला गेला. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या पंचविषयांच्या गावाला गेलाय. हा पंचविषयांच्या गावाला गेलेला सासरा अहंकार रूपी, दंभ रूपी सासरा. ह्या अहंकार धारण करून यायच्या आतमध्ये त्याला मग क्रोध, अहंकार एकदा मनामध्ये आला तर ह्या सगळ्या संगती त्याला जोडल्या जातील, आणि याच्यामुळं हा अहंकार रूपी सासरा आहे ना, हा बाजूला कर. दंभ मोठ्या मोठ्यांना घातक ठरला. मोठ्या मोठ्यांच्या यादीमध्ये येते पहा, इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. नारदानं सुद्धा भजनाचा चाळा हुकवला. याला कारण दंभ ठरला. कारण काय ठरला? याला दंभच कारण ठरला. कामदेवानं नारदाची समाधी भंग करायचं ठरवलं, पण भंग झाली नाही. म्हणून कामदेवानं एक हार घेतला
आणि जे शंकराला शक्य झालं नाही म्हटला ते तुम्ही करून दाखवलं, ही स्तुती नारदाची केली. आणि स्तुती झाल्याच्या नंतर मनात अहम निर्माण झाला आणि नारदाच्या गळ्यामध्ये कामानं हार टाकला. आता नारदाच्या गळ्यात कामानं हार टाकला, पण इथं हार कुणाची? हार कामाची झाली नाही, हार नारदाची झाली. का झाली? गळ्यात ज्याला हार घालून घ्यायचा असतोय त्याला वाकावं लागतंय. हार घालणारा वाकत नसतो. ज्याला घालून घ्यायचा असतो तो स्वतःची हार करतो, मग गळ्यात हार पडतो. तसं नारदाच्या गळ्यामध्ये हार आला, तिथंच नारदाची हार झाली. दंभ उत्पन्न झाला की शंकरापेक्षा मी वरचढ निघालो. सगळीकडे सांगत सुटलं, पठ्ठ्यानं काम जिंकला, पठ्ठ्यानं काम जिंकला. ओ शंकरराव, महादेवराव, तुम्हाला ते शक्य झालं नाही ना, ते मी करून दाखवलं. तुमच्या वक्षस्थळामध्ये कामबाण लागला, समाधी भंग झाली. काय तुम्हाला देव म्हणावं? मी पहा म्हणे, मी कामाला जिंकलं, सगळीकडे सांगत सुटला. त्यावेळेला अहंकार उत्पन्न झाला आणि या अहंकाराचं निर्दळन लवकर झालं पाहिजे, नाहीतर साधू बिघडलं. या कारणे मायानगर तयार केलं. त्यामध्ये मग विश्वमोहिनी बसवली आणि या विश्वमोहिनीला नारदानं पाहिलं की अंतकरणामध्ये काम उत्पन्न झाला आणि या विश्वमोहिनीचा स्वयंवराचा पण ऐकला. जगातला सुंदर पुरुष हिला वर म्हणून प्राप्त होणार आहे. देवाकडे गेला, देवाला म्हणाला, देवा, आत्तापर्यंत तुमचं नाव घेतलं, त्याच्या बदल्यात मला काय देणार तुम्ही? देव म्हटला, माग बाबा, काय मागायचं ते तुला देतो. भगवंताला नारद म्हटला, मला हरिरूप करा, तुमचं स्वरूप मला द्या, मला सुंदर करा म्हटला. भगवंतानं नारद सुंदर केला, पण एक घोटाळा केला, तोंडात बंदर केला. म्हणजे तोंड माकडाचं दिलं, गळ्याच्या खाली नारदाला सुंदर केलं. आणि हा नारद असा माकडाचं तोंड असलेला नारद त्या स्वयंवरात जाऊन बसला. मग धवल फुलांची माला घेऊन विश्वमोहिनी आली. मग ती पाहू लागली की सुंदर कोण आहे जगातलं, सुंदर कोण आहे जगातलं. त्या नारदाच्या शेजारी दोघं जण बसले. दंभ का उत्पन्न होतो? विषयांचा संग झाला की उत्पन्न होतो. स्तुतीचा संग झाला की अहंकार उत्पन्न होतो. शेजारी बसलेली शिवगण स्तुती करतात नारदाची. कशी स्तुती करतात? तर म्हणजे तो एकाला विचारतोय, तू कशाला आला? तो म्हणतोय, मी स्वयंवराला आलोय. पण ऐकलास का म्हणे, जगातला सुंदर पुरुष हिला वर म्हणून प्राप्त होणार आहे. म्हटला, माझाही नंबर लागत नाही, तुझाही लागत नाही का? मधी हे देखणं बसलंय. स्तुती केली ना, मधी कोण बसलंय? मधी हे देखणं बसलंय. आणखी स्तुती वाढू लागली. काय म्हणे, याची एखादी बहीण असली तर बरं होईल, म्हणजे इथनं जर रिजेक्ट झालं तर याच्या बहिणीला तरी, कारण हा एवढा सुंदर, तर याची बहीण किती सुंदर, हा एवढा सुंदर, पप्पा किती, इथपर्यंत वाढू लागलं आणि ती नारदाची छाती फुगू लागली. अहंकार मनामध्ये उत्पन्न होऊ लागला. बास, भगवंतानं मला सुंदर केलं. धवन फुलांची माला घेऊन विश्वमोहिनी आली. आता मायात शेवटी तिनं नारदाला पकडलं. म्हणजे हे माकडाच्या तोंडाचा अपशकून शेंडीला धरून बाहेर काढा. मग ती विना एकीकडं, टाळ एकीकडं, चिपळ्या एकीकडं. नारदाची अशी विटंबना झाली आणि नारदानं ठरवलं की हा माझा ज्यानं अपमान केला त्याला मी शाप दिल्याशिवाय राहणार नाही. आणि मग स्वर्ग लोकामध्ये जाऊ लागला, वैकुंठ लोकामध्ये. तिकडनं भगवंतच आला. एका बाजूला लक्ष्मी आणि एका बाजूला तीच विश्वमोहिनी, ज्याच्यावरती याचं लग्न करण्याची इच्छा होती. रती एका बाजूला आणि रमा एका बाजूला भगवंतानं आणली. आणि भगवंतानं विमान नारदाजवळ थांबवलं. आणि भगवंताला जसं नारदानं पाहिलं, अहंकाराच्या भरामध्ये 3 शाप दिले. माकडाचं तोंड देतोस, माकडाशिवाय पुढच्या जन्मात कुणीही मदत करणार नाही. मनुष्य रूप घेऊन माझ्या पत्नीचं हरण करतोस, तुझ्या पत्नीचं हरण करून राक्षस घेऊन जाईल. आणि मनुष्य रूप धारण केल्यामुळे तुला ही मानव जन्म घ्यावा लागेल. 3 शाप दिले. तब हरी माया दूर निवारी, नाही तर मान राजकुमारी. म्हणजे अशी विटंबना, नारदासारखा ज्यानं भक्तिसूत्र दिलं जगाला, तो नारद सुद्धा अहंकारामध्ये जर अडकला तर अजून सुद्धा शेंबडी माणसं सुद्धा नारद चुकला चाळा भजनाचा म्हणतात. भूत लागले नारदाला, भूत लागले नारदाला, भूत लागले नारदाला, भूत लागले. 60 पोरे झाली त्याला, 60 पोरे झाली त्याला, 60 पोरे झाली. भूत जबर मोठे ग बाई, बाई भूत जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे ग बाई. 60 पोरे झाली त्याला, भूत जबर मोठे बाई. 60 पोरे झाली त्याला. नारदाची नारदी झाली. कशामुळं?
अहंपणा नारदामध्ये निर्माण झाला. म्हणून अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविकासी. अरे ह्या अहंकारामुळं अजूनही गाथेत नारदाची विटंबना झाली तर अहंकार जीवाला किती बाधक ठरेल. साधूचा जर अहंकार असा अपमान करत असेल तर हा सासरा रूपी दंभ जीवाला किती घातक आहे. म्हणून हा दंभरूपी सासरा विषयांच्या गावी गेलाय. सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला भवानी आई रोडगा वाहीन तुला. ठीक आहे म्हणे तुझ्या सासऱ्याचं निर्दळन केलं. आणखी तुझं काय मागणं. आणि मग सासूवरती येते अभंगाच्या तिसऱ्या चरणात. सासू माझी जाच करीते, 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 माझी जाच करीते, सासू माझी जाच करीते. लवकर नाही गतीला, लवकर वकरणी तिला, वकरणी तिला, वकरणी तिला. कवर पावले भला, रोडगावाहीन भवानी तुला, कवर पावले मला, भवानी आई तुला. सतवर पावले मला, भवानी रोडगावाहीन तुला. सतवर पावले मला, भवानी रोडगावाहीन तुला, रोडगावाहीन तुला. एकेकाचा काटा काढत जाऊया. सासरा बाजूला झाला, दंभरूपी सासरा बाजूला झाला. बरोबर आहे ना. आज जागर आहे ना, बरोबर आहे ना. त्याच्यामुळं धिंगाणा होऊ दे जरा. 31 डिसेंबर बी आहे म्हणूनच अभंग निवडला ह्यो. बरोबर आहे. त्यांचा तिकडे धिंगाणा दुसरा असतोय, इकडं आमचा हा धांगड धिंगा. बरोबर आहे. पिंगळा करून शेवट करूया. अजून अर्धा तास चिंतन करूया अभंगाचं. सासू माझी जाच करीते, लवकर निर्दळी तिला. सासू काय करते? जाच करते. सासू म्हणजे कोण? जी सुनेच्या डोळ्यात दिवसातनं एकदा तरी आणते आसू, तिला म्हणायचं सासू. ही सासू कशी आहे आणि या सासूकडं स्वातंत्र्य काय होतं? 12-13 चरणाचा तुकोबा राहायचा का अभंगा बघा. आवा चालली पंढरपुरा, विशीपासून आली घरा. मग ती सांगते तिला उखळ मुखसळ जाते, माझे मन गुंतले तेथे, भिक्षुका आली या घरा, सांग मनी गेली पंढरपुरा. किंवा माझे हातीचा कलवडू मज वाचून नको फोडू. म्हणजे मी जो कलवडू म्हणजे काय बघा. कुठं कुठं जीवन काय स्वातंत्र्य आहे. मी ज्या शिणी रचून ठेवलेल्या आहेत त्या माझ्या पंढरपूरवरनं आल्याशिवाय जर हात लावलास तर बघ. सून म्हणते कशाला मी हात लावू सासूबाई, त्या शिनी तुमच्या सहित नदीवर जाऊ द्यात. कशाला त्या शिनीला मी हात लावू. माझे हातीचा कलवडू मज वाचून नको फोडू. माझ्याशिवाय माझ्या शिनीला हात लावायचा हे स्वातंत्र्य सासूचं सांगितलंय. स्वातंत्र्य सासूचं हे. आणि ही सासू काय करते तर ही सासू जाच करते. आता सासू म्हणजे कोण आहे हो? ही सासू म्हणजे ईर्ष्या मत्सर. ही मत्सर रूपी सासू आहे. आणि ही मत्सर रूपी सासू काय करते? बुद्धीला जाच करते. परमार्थ पथावरती बुद्धीला स्थिर राहू देत नाही ती सासू. ती बुद्धी जर स्वातंत्र्य मार्गाने कुणीकडे जाऊ लागली का नाही तिला अडथळा निर्माण करते. तिची इच्छा जर झाली भक्तीकडे वळण्याची तर ती सासू तिला भक्तिपंथात बाध घालते. आपला जो प्रपंच चालू आहे हा आपला प्रपंच आपल्या इच्छेनं चालू नाही. हे वाक्य नोट करून ठेवा. आपला प्रपंच आपल्या इच्छेनं चालू नाही. आपला प्रपंच इतरांच्या ईर्षेवर आहे. इतरांच्या ईर्षेवर आपला प्रपंच आहे बरं का. आपण जी घरं बांधली ती आपल्याला राहायसाठी बांधली नाहीत, समाजाला चांगली दिसावीत याच्याकरता आपण घरं बांधली. घरात जर 2 माणसं असतील तर 4 मजल्याची गरज आहे. मुंबईच्या ठिकाणी 10 बाय 10च्या आता आम्ही पुण्यामध्ये राहतोय
25 वर्ष 10 बाय 10ची खोली होती, त्याच्यातच वास्तव्य केलेलं आहे. आणि बरीच मंडळी तिथं येऊन आमच्या घरी गेलेली. 10 बाय 10ची खोली, त्याच्यामध्ये प्रपंच चौघांचा. 10 बाय 10च्या खोलीमध्ये चौघांचा प्रपंच. आणि मग हे काय, ईर्ष्या पाहिली ना आपण दुसऱ्याची. आपण शेजारच्याची खापरी उतरलेली पाहिली, लगेच मी कर्ज काढलं. लगेच कर्ज काढलं मी. शेजारच्यानं खापरी उतरवली, मी कर्ज काढलं. म्हणून एक घर आणि एक गाडी एवढंच फक्त माणूस आयुष्यात फेडू शकतो, याच्या व्यतिरिक्त प्रगतीच नाही. प्रगतीच नाही. चाणक्य नीती सांगते की अन्न वस्त्र निवारा या 3 गरजा जर तुमच्या पोषक रीतीनं भागलेल्या असतील ना, आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही काही मार्ग निवडला असेल ना कमवायचा, तर ते तुम्हाला दुःख देतं. आहे त्या घरामध्ये नीज लागत नव्हती का? आई त्या घरात चूल पेटत नव्हती का? तिथं स्लॅब चढवायची गरज का आली? दुसऱ्याचा संसार पाहिला. दुसऱ्याचा संसार आपण पाहिला, आणि आपल्या संसारामध्ये दुसऱ्याच्या हीच मत्सर आहे, हीच ईर्ष्या आहे. हीच दुसऱ्याची ईर्ष्या परमार्थ पथाला घातक ठरते. पहा केवढं घर असावं स्वतःला बांधण्याकरता, केवढं असावं. अहो इंद्र सुद्धा, एक पुराणांमध्ये दाखला आलेला आहे. पहा इंद्राला सुद्धा वाटलं आता त्याच्या अमरावतीत काय कमी आहे का? त्याच्या नंदनवन आहे, कामधेनूची खिल्लार आहे. नंदनवन कामधेनूची खिल्लार, 5 सोंडेचं हत्ती ज्याचं वाहन आहे, भोगण्याकरता देवांगना आहेत. आता काल महाराजांनी एक विषय घेतला होता बघा, हे सुद्धा चिंतन झालं पाहिजे हो, नाहीतर उगच काही वरवर सांगून उगच. काल महाराजांनी एक विषय मांडला 7 आसरांचा बघा. आता त्यांनी जो मांडला विषय, त्या 7 आसरा म्हणजे कोण आहेत? तर त्या देवाच्या भोगांगना. आता त्या भोगांगनाचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. स्वर्गलोकी नाचायला ज्या अप्सरा आहेत, भगवंत स्वर्गातल्या देवतांना ज्या भोगाचं साधन आहेत, त्याच ह्या 7 अप्सरा आहेत. आणि या 7 अप्सरा प्रत्येकाच्या घरात आहेत. का? झाडाला शांती नाही म्हणून. पण ह्या आणल्यानंतर एकही झाड शांत झालं नाही. त्या झाडाला पालव्या फुटू लागल्या, फांद्या फुटू लागल्या, काहींची मुळं जमिनीत गेली, पण झाड काय शांत झालेलं नाही. झाड शांत व्हायला आणल्या का नाही त्या? म्हणून आंधळे हे जन, आंधळं का म्हटलंय? आंधळ्या पांगळ्यांचा एक विठोबा दाता का म्हटलाय? कारण जगताकडं पाहतोय, देवाकडं पाहत नाही आपण. भोगाचं साधन आपण घरात आणून बसवलंय, म्हणून दुःख भोगावं लागतंय, लक्षात ठेवा. आंधळी ती तुका म्हणे संसारी, आंधळी ती तुका म्हणे संसारी, आंधळी ती तुका म्हणे संसारी, आंधळी ती तुका म्हणे संसारी. ही नाही हरी ओळखीला, ही नाही हरी ओळखीला, ही नाही हरी ओळखीला. तीही नाही हरी ओळखीला. देव आपण ओळखला नाही बरं का? नाही नाही नाही, म्हणून म्हणतोय सत्याची माळ आपल्या गळ्यात आहे, असत्याचा व्यवहार होऊ नये. पाहायचं असेल तर कोणत्याही स्वरूपामध्ये त्यालाच पाहायचं, त्यालाच पाहायचं. इंद्रासारखा ज्याला अमरावतीमध्ये भोगायला या अप्सरा आहेत, काय सुखाची कमी आहे का त्याला? ज्या अप्सरेंकडे पाहिल्याच्या नंतर दुसऱ्या स्त्रीकडे पाहण्याची इच्छाच होऊ नये, अशा अप्सरा ज्या इंद्राला भोगायला आहेत, त्या इंद्रालाही वाटलं की माझी वेगळी अमरावती निर्माण व्हावी, म्हणजे अजून सुद्धा माझं एक घर व्हावं. आणि म्हणून या घराचा मुहूर्त घेण्याकरता रोमस ऋषी, रोमस शब्द आहे पण लोमस असंही काही ठिकाणी वर्णन आहे, लोमस किंवा रोमस ऋषी, या लोमस ऋषींच्याकडे तो आला. आता रोमस नाव का पडलं होतं? रोम म्हणजे केस. त्या ऋषीच्या अंगावर केस होती, भरपूर भरपूर केस होती. अशी कोणतीही जागा नाही की जिथं केस उगवलेली नव्हती. त्या ऋषींना भरपूर केस होती त्यांना, आणि ही केस असल्यामुळे त्यांना ते लोमस ऋषी नाव पडलेलं होतं. आणि अमरावती म्हणजे दुसरं घर बांधण्याचा मुहूर्त विचारायला लोमस ऋषींच्याकडे आला. आणि या लोमस ऋषी एक अशी 4 कामठं रवलेली होती, आणि त्याच्यावर छप्पर होतं, आणि त्यांचं खाली ते राहत होते लोमस ऋषी. त्यांच्याकडे इंद्र आला, म्हणे पंचांग काढा, मला वेगळं घर बांधायचं आहे आणि याच्याकरता मला मुहूर्त पाहिजे. मग ते पंचांग वगैरे सगळं काढलं. कधी सगळं मटेरियल आहे का तुझ्याकडे? सगळं आहे म्हटलं, फक्त मुहूर्त वाचून आणलेला आहे. पण त्याला एक असं जाणवलं इंद्राला, ते लोमस ऋषी बसलेले असताना त्याच्या खांद्यावरचं उपरणं जरा खाली पडलं, आणि छातीच्या जवळची जो भाग होता एवढा असा, तिथं केस नसलेली दिसली. छातीच्या जवळचा जो भाग होता लोमस ऋषींच्या, तिथं केस नव्हती, सगळ्या अंगाला केस,
पण एकच अशी जागा होती की तिथं केसच नव्हती. मग इंद्राला राहवलं नाही. इंद्रानं विचारलं ऋषीवर, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या सर्वांगाला केस आहेत म्हणून तर तुम्हाला लोमस ऋषी म्हटलेलं आहे, पण तुमच्या वक्षस्थळावरचा एक भाग आहे तिथं केस नाहीत, हे कशामुळं? तर त्या लोमस ऋषीने सांगितलं की मीच ती केस एक 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 उपटून टाकलेला आहे. म्हणजे कशा करता उपटून टाकलं? आणि ह्या खोचडात राहण्याची तुम्हाला काय गरज आहे? नवीन घर तुम्हाला घेता आलं नाही का? तर लोमस ऋषी म्हणाले, बाबा माझं आयुष्य कमी आहे आणि काय नवीन घर घेऊन करतो? म्हणे किती आयुष्य आहे हो तुम्हाला? लोमस ऋषींना विचारलं किती आयुष्य आहे तुम्हाला? तर त्यांनी सांगितलं की एक कलियुग 4,32,000 वर्षाचा आहे. त्याला गुणिले 2 केलं तर द्वापराचं गणित निघतं, त्याला गुणिले 2 केलं तर त्रेताचं गणित निघतं, त्याला गुणिले 2 केलं तर कृताचं गणित निघतं. हे 14 हे 4 युगांची चौकडी म्हणजे कृत, त्रेता, द्वापर आणि कली मिळून कितीतरी कोटी वर्षाचं आयुष्य आहे. आणि अशी युग किती वेळा फिरावी लागतात? 71 वेळा. ही महायुग 71 वेळेला फिरावी लागतात. 71 वेळेला ही महायुग फिरली तर एक मनवंतर होतं. अशी 14 मनवंतर व्हावी लागतात तेव्हा एक कल्प होतं. आणि हे एक कल्प झालं की ब्रह्मदेवाचा एक दिवस सरतो. ब्रह्मदेवाचा एक दिवस सरला म्हणून मी माझ्या अंगाचा एक केस उपटून टाकतो. कळालं गणित तुम्हाला? तो म्हणतोय की माझं आयुष्य कमी आहे. कोण? लोमस ऋषी म्हणतात की मी घर कशाला बांधू, की एवढं जर कमी आयुष्य मला मिळालेलं असेल तर. आणि हे जे विचारायला आलेलं आहे ते ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 वेळेला जन्म घेते मरते इंद्र. त्यानं तिथं प्रसाद घेतला आणि हात धुवायला स्वर्गातच आलं ते की नाही 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 आता घराच्या नादाला लागणार नाही, घराच्या नादाला आता लागणार नाही. म्हणून इथं पहा युगांचा हे संदर्भ दिला. म्हणून युगे 28 हे जे प्रमाण तिथं काय काय म्हणतात 28 युगापासून उभा आहे असं नाही रे. ते 28 युगापासून उभा असं नाही. युगे म्हटलंय म्हणजे युगाच्या प्रारंभी आहे. पण 28 म्हणजे काय? 7 चोक 28. मनवंतर 14. 14 मनवंतरातलं 7वं मनवंतर त्याचं नाव वैवस्वत. आणि या वैवस्वत मनवंतरातलं कृत गेलं, त्रेता गेलं, द्वापर गेलं आणि कलियुगाच्या प्रारंभी 7 चोक 28 म्हणून युगे 28 अशी संगती आहे. ती ही अशी संगती लावायची. म्हणून हा मत्सर जो आहे ना हा दुसऱ्यांची ईर्ष्या पाहून, दुसऱ्यांचा प्रपंच पाहून अंतकरणात बाळगलेला मत्सर हा जाच करतो. हा भक्तिपथावरती मार्गक्रमण करत नाही, भक्तिपथावरती भक्ताला येऊ देत नाही. म्हणून ही जी सासू आहे ना ही ईर्ष्यारूपी सासू. सासू माझी जाच करीते लवकर निर्दळी तिला भवानी आई रोडगा वाहिन तुला. या सासूचं भवानी आई तू निर्दळन कर. ठीक आहे म्हणे, तुझ्या अंतकरणातली ईर्ष्या मत्सर सुद्धा मी घालवलं. आता तुझं काय मागणं? आता अभंगाच्या 4थ्या चरणात जाऊ माझी फडफड बोल बोडकी कर बोडकी कर बोडकी कर जाऊ माझी फडफड बोडकी कर आता 4थ्या चरणामध्ये कुणाजवळ आली? ती जाऊकडं आली. जाऊ म्हणजे दोन्हीकडं जावा, एका जागी न राहावा, याला म्हणायचं जावा. बरोबर आहे ना? असं जावेची व्याख्या अशीच आहे का नाही? मग ही जाऊ कोण आहे हो? ही बोलते. आता फार कोण बोलत असते? ही कोण आहे जाऊ? ही निंदारूपी जाऊ आहे. ही निंदा करते. ही अशी निंदा करते पहा. प्रपंचातले उदाहरण जर पाहिलं, मोठ्या भावानं जर 32 इंची LCD आणलेला असेल आणि हिचा जर 16 इंची असेल तर म्हणती उद्या इथं जर 48 इंची लागला नाही तर हाय तो TV फोडन मी. बरोबर आहे ना?
ही काय करते? बोलते, निंदा करते. आणि निंदा समाजाला इतकी प्रिय आहे की या निंदेमध्ये ब्रह्मसुख सुद्धा व्यर्थ सांगितलंय. याचं उदाहरण देतो तुम्हाला. पहा, निंदा जर कानावरती आपल्या पडली ना, तर या निंदेमध्ये जर समाधी लागली, समाधीसारखं सुख सुद्धा निंदेपुढं व्यर्थ. ज्यानं निंदा अंतकरणात जो बाळगतो इतरांची का नाही, त्याला समाधी सुख सुद्धा व्यर्थला वाटतं, निंदाच ऐकत राहावी वाटते. एका बाईनं घागर डोक्यावर घेतली. आता पहिला जमाना, पहिला काळ होता. घागर काय करायची? भरण्याकरता नदीवर जावं लागायचं. नदीवरती घागर भरायची. घागर एक डोक्यावर घ्यायची आणि एक घागर काखेत घ्यायची. डोक्यावर एक घागर आणि एक घागर काखेत आहे. आता तिनं 2 घागरी भरल्या. डोक्यावर घागर ठेवली आणि काखेत घागर घेतली. पावला पावलाचा अंतर मोजायला लागली. कधी माझं घर येतंय, कधी माझं घर येतं. का? डोक्यावरच्या आणि काखेतल्या घागरीचा भार वाटतोय. ही घागर मी कधी उतरून खाली ठेवल असं तिला झालेलं आहे. कधी मी ही घागर उतरेल, कधी खाली ठेवेल. का? तो घागरीच्या पाण्याचा भार तिला सहन होत नाही. पण ती गावच्या वेशीला प्रवेश करते. त्या गल्लीवरती 4 महिला बसलेल्या असतात. मग ते का हरिपाठ करत असतात का? 4 महिला बसलेल्या आहेत. आणि त्या 4 महिला काय करत असतात? पलीकडच्या गल्लीतल्या एका स्त्रीची निंदा करत असतात. आणि हे तिच्या कानावरती येतं. जाता जाता कानावरती जसं आलं तिचे पावलं तिथंच थांबतात. आणि या 4 जणी जी निंदा करतात ही निंदा ऐकायला लागते. दुपारी 2 वाजता थांबली होती, संध्याकाळचे 5 वाजले, तरी घागर डोक्यावर तशीच आहे आणि काखेतही तशीच आहे. आता त्या घागरीचा तिला भार वाटला नाही. जी 2 वाजता उभी राहिली ती 5 वाजता सुद्धा 3 तास त्या घागरीचा भार तिला त्या निंदेच्या सुखानं वाटू दिला नाही. एवढं निंदा ऐकत असताना माणसाला सुख वाटत असते, सुख वाटत असतं. काय करते? ही निंदा बोलते. ही जाऊ रूपी निंदा आहे ना, ही जाऊ माझी फडफड बोलते. आता ही निंदा घालवायची का? आता अभंगाचा सारांश बघा, गर्भात काय सांगितले बघा. पहिल्या चरणात सासरा मार म्हटलंय भवानीला. दुसऱ्या चरणात सुद्धा सासू निर्दळन म्हणजे समूळ नष्ट करून टाक तिला, तिलाही मार म्हटलंय. पण निंदेचा काय कर? अपमान कर. म्हणजे निंदा राहावी असं तिचं मागणं आहे. निंदेचं निर्दळन करू नको, निंदा मारू नको. निंदा काय कर? बोडकी कर. मग ती जर जाऊ बोडकी राहिली तर गल्लीतनं फिरल का घरात बसल? बरोबर आहे ना? मग तिचा काय करायचा? तिचा फक्त अपमान करायचा आणि तिला शांत करायची. तिचं निर्दळन करायचं नाही. कारण निंदा पाहिजे हो. निंदक असावेत बरं का आपले, त्याशिवाय पारमार्थिक पथातली प्रगती नाही. निंदकाचे घर असावे शेजारी, हेही प्रमाण येतंय. आणखी आता मला तो श्लोक आठवत नाही, पण त्या श्लोकातला गाभा असा आहे. त्या श्लोकामध्ये निंदकाला एवढं श्रेष्ठ मानलंय की त्या निंदकापुढं आई सुद्धा कनिष्ठ मानलेली आहे. निंदक आईपेक्षा सुद्धा श्रेष्ठ मानलेला आहे. का? कारण आई आपली बालपणीची घाण ही हातानं काढलेली होती म्हणून आई श्रेष्ठ आहे. आपण जी घाण केली ती आपली घाण आपल्या आईनं हातानं काढली. बरोबर का? आई जर बसलेली असेल आणि त्याच्या शेजारी जर मांडीवर खेळता खेळता पोरानं सुशी केली तर जेवत असलेली आई सुद्धा तोच हात घेऊन बाळाला साफ करण्याकरता जाते. मग तिचं भान राहत नाही. मग ते हात धुवायचं सुद्धा तिच्या कधी लक्षात राहत नाही. ती तशीच ताटावरती येऊन बसते. आई एवढी श्रेष्ठ मानलेलं आहे. एवढं कुणीही करत नाही बरं का, कुणीही करत नाही. माता श्रेष्ठच आहे. मी सुद्धा आता उघडपणे सांगत झालं, 1.5 महिना मला सुद्धा काही करता येत नव्हतं, तर कुणीही नाही, मातेनंच केलं सगळं. या वयात सुद्धा एवढ्या शरीराला सुद्धा जी पोचते ती आई असते बरं का. म्हणून माता ही श्रेष्ठ मानलेली आहे. ती आईनं आपली घाण हातानं काढली म्हणून आई श्रेष्ठ. पण निंदक आईपेक्षा श्रेष्ठ का? तर निंदक आपली घाण जिभेनं काढतो म्हणून निंदक श्रेष्ठ आहे. निंदकाशिवाय पारमार्थिक प्रगती होणं अशक्य आहे. कुणीतरी आपला अपमान करावा, त्या अपमानाची जाण आपल्याला व्हावी आणि मग आपण सरळ वाटेनं चालावं. म्हणून जाऊ माझी फडफड बोलते, बोडकी कर ग तिला भवानी आई, रोडगावा हिन तुला विठोबार कुमाई. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. हरे 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 विठोबार कुमाई, हरे विठोबार.
पावगे मला, सत्वर पावगे मला, भवानी आई रोडगावा हिन तुला. सासरा माझा गावी गेला, तिकडच खपवी त्याला. सासू माझी जाच करीते, लवकर निर्दळी तिला. जाऊ माझी फडफड बोलते, बोडकी करग तिला. भवानी आई रोडगावा हिन तुला. मग आता येते पहा, ननंदेचं कार्ट किरकिर करते. खरूज उठू दे त्याला, भवानी आई रोडगावा हिन तुला. आता ही ननंद कोण आहे हो? या शब्दाचा जर फोड केली तर न आनंद हा यस्य ननंद, म्हणजे जी कधीच आनंद देत नाही तिला काय म्हणतात? ननंद. तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर जिला नांदायची अक्कल नाही तीच ननंद. जी घरात बसून भावजयेच्या सुखाला घालते बांध तिला म्हणायचं ननंद. जी काय एकदा नांदायला गेली तर घरातल्या सुनला होतो आनंद, तिला म्हणायचं ननंद. न आनंद हा यस्य ननंद हा, जी कधीही आनंद प्रदान करत नाही ती ननंद असते. आता ही ननंद कशाचं प्रतीक आहे हो? आणि हिचं कार्ट कोण आहे? ही ननंद म्हणजे लोभ. आणि हिला उत्पन्न झालेलं जे मुलगा आहे ना, हा इच्छा मागते म्हणून लोभ प्रगट होतो. आणि ननंदेलाच लोभ का म्हटले, जाऊला लोभ का बरं म्हटलेलं नाही? बघा, ननंदेलाच का बरं लोभाचं प्रतीक ननंदेलाच का दिलेलं आहे? तर ह्या ननंदेचा लग्नात त्याग झालेला असतो. बरोबर आहे ना? ज्या वेळेला कन्यादान होत असते, कन्यादानाच्या वेळेला मधी बाळकृष्ण धरला जातो, त्याच्या खाली मग जावयाचा हात, त्याच्यावरती मुलीचा हात, आणि मग बाप पाणीवरनं सोडतो, आणि मग ते मंत्र म्हटले जातात. याचा परिणाम काय होतो? ती मुलगी कन्यादानाच्या नंतर जर माहेरावरनं सासरी गेली आणि दुसऱ्या दिवशी जर कोणत्या कारणास्तव ती मेली तर माहेरला तिचं मढं आणलं जात नाही का? बापाला सुतक लागत नाही. सुतकासी त्याचे नाही प्रयोजन. बापाला म्हणजे त्याचीच असून बापाला सुतक देत नाही. कन्यादानामध्ये एवढा लेकीचा आणि माहेरचा संबंध संपला. एवढा संबंध संपला बरं का. किती संपला? ती मेल्यानंतर सुद्धा बापाला सुतक लागत नाही, एवढा संबंध संपला. याचंच नाव दान आहे. मी एखादी गोष्ट दान केली तर ती परत मला प्राप्त व्हावी याची आशा सोडावी, मग ते दान आहे. दानाचा अर्थ काय? स्वतःचं सत्व काढावं आणि दुसऱ्याचं सत्व त्याच्यावरती आधिपत्य करावं, त्याला म्हणायचं दान. त्याला दान म्हणायचं. ही आता वस्तू माझी नाही, ही वस्तू आता त्याची झाली, आणि म्हणून मग त्या वस्तूचा माझा आता संबंध राहिलेला नाही. मग माहेराशी जर तुमचा संबंध संपलेला आहे तर तुम्ही ज्या ज्या वेळेला माहेरला येता त्यावेळेला तुमची पिशवी रिकामी का जात नाही? हीच लेक ज्या वेळेला माहेरला येते त्यावेळेला हिची पिशवी भरून उमऱ्याच्या बाहेर जाते. समजतंय ना कीर्तन? लोभ का म्हटलंय तिला? की जर कन्यादानाच्या प्रसंगी हिला जर माहेर एवढं तुटलेलं असेल तर मग हिचा माहेरच्या गोष्टींवरती हक्क का गाजवावा? आता तरी इकडं तुमच्या बरं आहे फार. आळंदीला वगैरे तुम्ही तिकडं पुण्यात जागा घ्यायला जा ना, जागेच्या किमती किती आहेत? आत्ताच आमच्या शेजारी फ्लॅट, त्याच्या शेजारी जागेचा व्यवहार झाला आहे 40 लाखांना गुंठा. एखाद्याला जर 2 एकर असेल आणि त्याच्यावर 2 बहिणींची नावं असतील, त्या काय पैठणी साडीवर तुम्हाला सह्या देणार आहेत की तुला पैठणी साडी देतो, तू फक्त मला सही कर. कमीत कमी मला 20 कोटी पाहिजे दादा, तर तुझ्या उतार्यावर मी सही करील. नाहीतर त्यातली कमीत कमी मला अर्धा एकर तरी तू दिली पाहिजेस, तरच मी सही करणार. नाहीतर सही करणार. अहो आम्ही त्यात गुंतलो तर आमचे तर 30,000 रुपये त्याच्यात गेले. 1 लाख दिला, जागा नावावर झाली. या बहिणीच संतर सह्या देणार, 1.5 वर्ष त्यातच गेले. 1 लाख दिलेले होते, कसे तरी पुढारी गोळा केले, ते त्यात घातले आणि त्यानं 70,000 माघारी दिले. 30 बुडलेच. कुणामुळं? ह्या बहिणींमुळं. ही ननंद लोभाचं प्रतीक का म्हटलं हिला ते सांगतोय मी.
जर दान तुझं झालेलं असताना माहेरचा तुझा संबंध संपलेला आहे, मग माहेरचा तुझा जर संबंध संपलेला असेल तर तू माहेरच्या गोष्टींवरती हक्क का दाखवतेस? का दाखवते ही? कारण हिनं जिला जन्म दिलेला आहे ती जन्म झालेली संतती इच्छा आहे. जे जन्म झालेली संतती ननंदेचं कार्ट किरकिर करते. का करताय? ते मागतय. मागण्याकरता हातच पुढं करावा लागतो का नाही? म्हणून साधू संतांची भाषा पहा. ही लोभ रूपी ननंद, आणि हा लोभ कधीही शांत होत नाही. मानवाचा लोभ कधीही शमलेला नाही. एक भिकारी हातामध्ये पात्र घेऊन गेला राजाजवळ की संपत्ती याच्यामध्ये टाका. राजानं संपत्ती रीती केली तरी पात्र भरत नाही. म्हणजे राजापेक्षा संपत्ती कुणाजवळ आहे तर चक्रवर्ती सम्राटाकडे आहे. चक्रवर्ती सम्राटाकडे पात्र नेलं म्हणजे याच्यात तुमची संपत्ती रीती करा तरी पात्र भरत नाही. आता चक्रवर्ती सम्राटापेक्षा संपत्ती कुणाकडे तर म्हणजे स्वर्गाचा राजा इंद्राकडे आहे. इंद्राकडे गेला. इंद्रानं स्वर्गाची संपत्ती टाकली तरी पात्र भरत नाही. इंद्रापेक्षा श्रीमंत कोण आहे तर म्हणे लक्ष्मी श्रीमंत आहे. लक्ष्मीकडे गेलं. लक्ष्मीनं संपत्ती रीती केली. रत्नाकराची कन्या सगळी संपत्ती रीती केली तरी पात्र भरत नाही. लक्ष्मीपेक्षा कोण श्रीमंत आहे तर देह हे काळाचे न धन कुबेराचे. कुबेर श्रीमंत आहे म्हणे कुबेराकडे पात्र नेलं. कुबेरानंही त्याची संपत्ती टाकली तरी पात्र भरत नाही. आणि हे पात्र घेऊन सगळेजण न्याय करण्याकरता महादेवाकडे गेले. महादेवाला सांगितलं की या पात्रामध्ये कोणताही लोभ क्षमत नाही. या पात्रात कोणताही लोभ शांत होत नाही. हे पात्र कोणत्या धातूचं आहे ते तरी बघा. महादेवानं ते पात्र हातात घेतलं. महादेवानं उलटं पालटं केलं तर म्हटलं मी या पात्राला ओळखतो. कशाचं पात्र आहे? कोणत्या धातूचं आहे? म्हणजे हे धातूचं पात्र नाही. मग हे मेल्या माणसाची कवटी आहे. हे धातूचं पात्र नाही. ही काय? ही मेल्या माणसाची कवटी आहे. मेल्यानंतर सुद्धा जीवाचा लोभ क्षमत नाही. जिवंतपणी काय? का? हिला जी झालेली संतती ती इच्छा. आणि ही इच्छा काय करते? इच्छा मागते. मागण्याकरता हातच पुढं करते का नाही? मग हिचं हात पुढं करणं थांबावं याच्याकरता ननंदेचं कार्ट किरकिर करते. न खरूज उठू दे त्याला. आता खरूज म्हणजे काय? ती काय शांत होत असते का? ती शांत होते कधी? खाजवल्याच्या नंतर. तिला खाजवावं लागतं तेव्हा कुठं जीवाला बरं वाटत असतं. मग खरूज जर उठली तर ते हात पुढं करणार. पण खरूज उठल्याच्या नंतर हात पुढं केल्याच्या नंतर लगेच दुसरा हात त्याला खाजवायला. अशा अवस्थेमध्ये मागण्याकरता ते ननंदेचं इच्छारूपी कार्ट कधी हात पुढं करणार नाही. याच्याकरता त्याच्या हाताला खरूज उठू दे. खरूज उठू दे त्याला भवानी आई रोडगा वाहीन तुला. आणि मग ननंदेचा फडशा पाडल्याच्या नंतर मग अभंगाच्या 6व्या चरणात दादल्याजवळ येते. दादला मारोणी आहुती देईन. दादला मारोणी आहुती देईन. आहुती देईन. दादला मारोणी आहुती देईन. मोकळी कर ग मला. मोकळी कर ग मला. भवानी आई रोडगा वाहीन तुला. भवानी आई रोडगा वाहीन तुला. रोडगा वाहीन तुला. रोडगा वाहीन तुला. आता येते पाहते. आता हे सगळे निर्दळले. सगळे गेले. सासरा गेला. सासू गेली. जावेचा अपमान झाला. लोभेच्या कार्ट्याला म्हणजे इच्छेला खरूज आली. मग आता राहिला कोण तर ती सांगते दादला म्हणजे भ्रतार म्हणजेच नवरा. हा माझा नवरा राहिला. मग हा नवरा म्हणजे कोण आहे? आता इथं काही काही ग्रंथामध्ये या नवऱ्याला काम पण म्हटलेलं आहे आणि काही ठिकाणी क्रोध पण म्हटलंय. पण हे दोन्ही जुळी भाव आहेत. काम म्हणा किंवा या दादल्याला क्रोध म्हणा. काम जर या दादल्याला म्हणत असाल का नाही तर हा काम स्वतःच शांत करावा लागतो. काम शांत होण्याकरता तुमच्याजवळ साधना पाहिजे. तुम्ही देवाजवळ जाऊ शकत नाही की माझा काम क्रोधाचं निवारण कर. काम क्रोधाचं निवारण साधनेनंच होतं. म्हणून ती म्हणते की बाबा या सासूचं निर्दळन तू, सासऱ्याचं निर्दळन तू, जावेचा अपमान तू कर. पण या दादल्याचं काय करते तर मी पाहते. कारण माहित आहे हा काम किती वाईट आहे. तो किती वाईट आहे व हा काम. या कामाची जर यादी बघितली तर या कामानं कुणाकुणाला नागवं केलंय. धडक मारिली शंकरा. ए धडक मारिली शंकरा. केलं रम्याचा तेरा
दाजिने येडका मदन तो केवळ पंचानन येडका मदन केवळ पंचानन यादीच दिली. कुणाकुणानं कामाची फजिती केली, या कामानं कुणाकुणाची फजिती. मोठ्यांची यादी आहे. धडक मारिली शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा, इंद्र चंद्रासी दरारा, लाविला जेने तो केवळ पंचानन येडका मदन. या मदनानं एवढ्या मोठ्यांचं जर वाटोळ लावलेलं असेल तर हा काम परमार्थ पथात चांगला आहे का? हा क्रोध परमार्थ पथात चांगला आहे का? या काम क्रोधाला साधनाच पाहिजे. या काम क्रोधाला तपच पाहिजे. साधनेशिवाय बरं का, शुद्ध परंपरेतला असला तरच वाणी प्रसाद देते बरं का. कुणाचंही काम नाही. वाणीचा प्रसाद प्राप्त होण्याकरता आळंदीला जावं, तिथं तप करावं, रोजची प्रदक्षिणा मारावी, मधुकरी मागावी, तिथं मग आईवडिलांचा त्याग करून अध्ययन करावं. या सगळ्या गोष्टी घडल्या तर वाणीची वरदहस्त प्राप्त होतं आणि मग ही जिव्हा बोलू लागते बरं का. तपाशिवाय काही गोष्टी घडत नाहीत. साधनाच कामक्रोधाचं निर्दळन करू शकते. देवाकडं मागून कामक्रोधाचं निर्दळन होत नाही. याच्याकरता कामविकार आणि क्रोधाच्या विकाराकरता साधना हवी. आणि साधना कशी करावी? व तामस शरीर भजनना होई. शरीर तुमचं जर तामसी असेल ना तर मग काम क्रोध हे राहणारच. याच्याकरता सात्विक आहार पाहिजे. सात्विक आहार म्हणजे मग तो शुद्ध शाकाहार. मग याची बरीच प्रमाण आहेत पहा. रामायणामध्ये एक दाखला येतो पहा. गुण ओळखायचा कुणाचा? भरताचा. भरत चतुरंगिनी शेणा घेऊन ज्या वेळेला आला त्यावेळेला हा भरत कशा करता आलाय? लक्ष्मणानं तर धनुष्यच काढला होता. भिल्लांना सांगितलेलं होतं की आक्रमण करण्याकरता आलाय, राज्य मागण्याकरता आलाय का शरणागती घेण्याकरता आलाय, हे जरा तपासा. मग आता ते कसं तपासलं बरं? आहारावरनं तपासलं. 3 भेटी सज्ज केला भिल्लांनी. एका भेटीत मासे भरले, एका भेटीत मिष्टान्न भरलं आणि एका भेटीत कंदमुळं फळं भरली. जर समजा माशाच्या भेटीवरती भरताना हात ठेवला तर लक्षात ठेवा की हा तामसी आहे. हा नक्कीच आक्रमण करण्याकरता आलेला असेल. भाला काढायचा ना आक्रमण करायचं सैन्यावर. त्यानं जर मिष्टान्नावर हात ठेवला तर समजायचं राजसी वृत्तीचा आहे, राज्य मागण्याकरता आलेला असेल, त्याला भाले दाखवायचे. आणि जर कंदमूळ फळावरती हात ठेवलेला असेल तर लक्षात ठेवा हा सत्वगुणी आहे, हा सात्विक आहे, हा शरणागती पत्करून आलेला असेल, यालाच रोडगा म्हटले. हा शरणागती वृत्तीनं आलेला असेल मग या भरताच्या पाया पडायचं. याला आहार बरं का. कबीरांनी आपल्या एका दोह्यात सांगितलेला आहे पहा. ते खाटक्याला उपदेश करतात. खाटक्याला सांगतात कबीर महाराज की म्हणे, खाटक्या त्या बकरीचा काय दोष आहे रे बाबा? त्या बकरीनं फक्त गवतच खाल्लं. बकरीनं फक्त गवत खाल्लं तर ते गवत खाल्ल्यामुळे तिच्यावर काय वेळ आली? तिला खाटक्याच्या सुरीखाली यावं लागलं. तू गवतच खाल्लंस तर तुला खाटक्याच्या सुरीखाली यावं लागतंय. खाटक्यानं तर बकरी खाल्ली, त्याला कशाच्या खाली यावं लागेल? हा साधा विचार आहे. म्हणून या कामाचं क्रोधाचं निर्दळन होण्याकरता साधना पाहिजे. म्हणून म्हटलंय, दादला मारुनी आहुती दीन, मोकळी करग मला भवानी आई, रोडगा वाहिन तुला. आणि मग काम क्रोधादी विकार गेले का नाही? ईर्ष्या, मत्सर, दंभ, निंदा हे सगळे विकार आपल्या अंतकरणात निघून गेले तर मन सात्विक होतं. आणि हे सात्विक झालेलं मन भगवंताला शरण जातं. मग तुमचा प्रपंच तुम्ही करत नाही, तुमचा प्रपंच भगवंत करतो. भगवंताला तुमचा प्रपंच करावा लागतो. एक शेवटचा दृष्टांत देऊया आणि सेवेला पूर्ण विराम देऊया. पहा, साधू संतांचं भगवंत काम करतोय, साधू संतांच्या घरामध्ये राबतोय. का राबतोय? नामदेवरायांच्या सोबत आहे. का आहे? काम क्रोधादी विकारांना थाराच नाही संतांच्या अंतकरणात. नामदेवरायांच्या गाथेमध्ये एक प्रकरण आलेलं आहे पहा. त्या प्रकरणाचं नाव आहे चोखोबारायाच्या पत्नीचे बाळंतपण. फार सुंदर प्रसंग. तो अख्खं प्रकरण माझं पाठ आहे. ते चोखोबारायाच्या धर्मपत्नीचे बाळंतपण. त्यावेळेला ती सांगू लागते पहा, चोखयाची कांता असे ती गर्भीण, झाले 30 पूर्ण 9 मास.
चोखोबारायाची पत्नी गर्भवती आहे आणि तिला 9 महिने पूर्ण झालेले आहेत. ऐका, व्यवस्थित दृष्टांत ऐका. सात्विकपणा अंतकरणात जर निर्माण झाली ना तर मग भगवंत प्रपंच करतो तुमचा. चोखोबाची कांता असे ती गर्भीन झाले ती संपूर्ण 9 मास. करुणी विनंती पतीशी बोलत असावे साहित्य घरा माझी. म्हणजे साहित्य काही घरामध्ये आहे का? मी कधी प्रसूत होईल काय सांगता येत नाही. मग ऐकून या पत्नीचे ते बोल. पत्नीनं ज्या वेळेला सांगितलं ना त्यावेळेला मग काहिली अंतकरणात त्यांच्या झाली. मग बहिणीला आणण्याकरता तातडीनं निघाला. बहिणीला आणण्याकरता मग निघाला. ते रस्त्यानं एक दिंडी दिसली. विसरलेच चोखोबाराय की मी बहिणीला आणण्याकरता जातोय, माझ्या पत्नीला प्रसूतीच्या काळा आलेल्या आहेत. दिंडीतच शिरले आणि पंढरीच्या दिशेने गेले. मग आता इकडं झाला 2 प्रहर न येती भोजना. 2 प्रहर झाले तरी अजून भोजनाला आले नाही तर कुणीकडे गेले हा प्रश्न पडला. झाला 2 प्रहर न येती भोजना करीत असे कांता विचारणा. गावामध्ये ती विचारू लागले, म्हणे पाहिलं का हो, पाहिलं का, कुठे गेले पाहिलं का, म्हणे धनी कुठे गेले पाहिलं का. कुणी काही सांगायला तयार नाही. मग तिच्या लक्षात आलं, बाबा विरक्तासी मी तो सांगितले काम. आम्ही कुणाला काम सांगितलं? बाई म्हटली, काय भ्रम झाला माझ्या बुद्धीत. ज्याच्या अंतकरणामध्ये विरक्ती निर्माण झालेल्या आहेत त्याला मी काम सांगितलं. विरक्तासी मी तो सांगितले काम ने कैसा झाला भ्रम माझी बुद्धी. आहो पांडुरंगा त्यासी आणि आता न करी मी वार्ता प्रपंचाची. दुसरीकडे कुठं जाऊ देऊ नकोस रे बाबा. त्याला घरी माझ्या सुखरूप आण. मी माझ्या कळा त्याला सांगणार नाही, अजिबात सांगणार नाही. कारण तिला कळालं की आपला पती विरक्त आहे. विरक्तासी मी तो सांगितले काम कैसा झाला भ्रम माझे बुद्धी. आगा पांडुरंगा त्यासी आणि आता न करी मी वार्ता प्रपंचाची. मग तिला प्रसूत काळा चालू झाल्या. प्रसूत काळा चालू झाले. धावली विठाई पंढरीची. मग काय केलं हो, भगवंतांना कळालं की हा विरक्त माझ्या दिंडीत शिरलाय आणि याच्या पत्नीचं कसं होईल. काय सांगतोय, भाव भगवंताला अर्पण केला तर देव प्रपंच करतो. चोखोबाची बहीण झाला शारंग धरण वहिनी उघडा दार हका मारी. दारावरती थाप टाकल्या, गे वहिनी अगं दार उघड बाई. मग कसं तरी तिनं बाजेवरनं उठली, ते दार उघडलं आणि मग तिला म्हणू लागली ते, बरे बाई तुम्हा देवाने धाडले पती माझे गेले कोणीकडे. बरं बाई म्हटली, देवानं तुम्हाला धाडलं. आता आलेला कोण आहे? देवच आहे ना तो. पण म्हणते बरे बाई तुम्हा देवाने धाडले पती माझे गेले कोणीकडे. मग सांगते ती की दादा माझा सुज्ञ आधीच हे श्रुत. कोण? देव बोलतोय बरं का. म्हणे त्यांच्या नावानं शिमगा करू नकोस म्हणून तू. सुज्ञ आहे तो माझा दादा माझा सुज्ञ आधीच हे श्रुत. चिंता करू नकोस कशाची. आणि सकळ साहित्य देऊ केले मजला. मला सगळं त्यांना साहित्य देऊ केलं आणि हे सगळं साहित्य घेऊन मी बघा आलेले आहे. आणि मग ज्या प्रसूत काळा होत्या भगवंतानं निवारल्या. पहा, म्हणून भेद धरायचा नाही. म्हणून अद्वैत म्हटलंय. आपण विटाळाचा न सुतकाचा भेद कथा कीर्तनात धरतो. विटाळ आणि सुतक भगवंताला लागू होत नाही. कुणाला? या देवाचं सांगतो, इतरांचं मला माहीत नाही. पण या पंढरीच्या पांडुरंगानं चोखोबाराच्या धर्मपत्नीचं बाळंतपण केलं. धर्मपत्नीचं चोखोबाच्या बाळंतपण केलं. आणि म्हणून याला विटाळ लागू नये बरं का. मग ती झालं, प्रसूत झाला. कर्ममेळा त्याचं नाव ठेवलं. 13वे दिवशी बाळतो पाळना न हलवे तसे राना वैकुंठीचा. अंगडे टोपडे आणि तले कुणी आणलं? रखुमादेवीनं आणलं ते. आणि मग त्याचं ते पंगत बसवली, जेवण शिजवलं. सकळ जो काय समाज होता त्यांना जेवण घातलं. मग जेवण घातल्याच्या नंतर किती दिवस लोटले तर म्हणतात 42 दिवस लोटले. 42 दिवस त्याला आठवण झाली नसेल का हो की मला माझ्या बायकोनं काय करण्याकरता पाठवलंय आणि मी काय करतोय ते. 42 दिवस आठवण झाली नसेल. 42 दिवस झाले भगवंतानं कर्ममेळाचे बाळोते धुतले. 42 दिवस कर्ममेळाचे भगवंतानं 42 दिवस बाळोते धुतले. आणि मग तिकडं गेल्यानंतर मग समजलं की अरे मी तर बहिणीला आणण्याकरता चाललेलो होतो. माझ्या पत्नीला प्रसूती काळा प्राप्त झालेल्या होत्या. किती दिवस लोटले विचारलं तर म्हणे 1.25 महिना झाला बाबा. तो आलाच दिंडीत तेव्हापासून. मग लगबगीनं निघाला आपल्या गावच्या वाटेनं. त्यावेळेला तिला कळालं.
मग ती बोलू लागली त्यांना, धनी माझे भरतील रागेन आता वेगे मज जाऊ दे गे. मला माझे धनी राग भरतील ग म्हणे. आणि बाई हे धर तुझं बाळ आता सुखरूप आहे, आणि दादा मी जाते आणि तुझ्या दादाला पाठवते बाई म्हटली. आणि मग त्या सोयराबाईच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं पाहिलं सगळीकडं, खुंट्याला पाहिलं, देवळीत पाहिलं, कपाटात पाहिलं. अहो जिनं 1.25 महिना आपली सेवा केलेला आहे त्याला उतराई म्हणून काहीतरी दिलं पाहिजे का नाही? उतराई म्हणून काहीतरी दिलं पाहिजे. जिनं 17 गाठी नेसलेल्या आहेत लुगड्याला, तिच्याजवळ काय उतराई असणार आहे हो? अंतकरण तिचं भरून आलं म्हणून पहा, कृपाळू आहे बरं का हा परमात्मा. अंतकरणातले विकार बाजूला सारून त्याला शरण जा महाराज, हा काही कमी करत नाही. ही अनुभूती आम्हाला आलेली आहे महाराज. ज्या परिस्थितीतनं मी तुमच्या पुढे कीर्तनाला बसलेलो आहे ना, मूर्ख आहेत ती माणसं जी तुम्हाला देवापासून परावृत्त करतात आणि देव नाही अशी नास्तिकपणाची समाजामध्ये विडंबना करतात. मूर्ख आहेत ती माणसं जी देव मानत नाहीत. याच्याकरता दाखला घ्यावा लागतो. कोणत्या परिस्थितीत आम्ही सावरलेलो आहे? ICR टेम्पो अख्खाच्या अख्खा माझ्या अंगावर चढलेला होता, त्यातनं मी कीर्तन करतोय. धरलेलं कुणी होतं त्या ठिकाणी? धरलेलं सुदर्शन माझ्या पांडुरंग परमात्म्यानं होतं. सेवेचं फळ कुठेही वाया जात नाही, कुठेही नाही. आणि आमची सेवा आम्हाला माहीत आहे. आम्ही कुठेही अजून कशाची मागणी केलेली नाही. शिदा आणि दक्षिणा याच्यामध्येच आम्ही कथा, आता आकुर्ड्यालाही कथा झाली. मागणी केली, कुठेही मागणी कशाचीही नाही. हे सेवेचं फळ आहे. पण सेवा कधी वाया जात नाही. त्याच्यावरती निस्सीम भावनेनं तुम्ही करा, तो भगवंत तुमचं रक्षण करतोय आणि याला यावंच लागतं. मग काय ही सेवा करून उपयोग काय त्याचा? मग खोटा सिद्ध होतो, खोटा सिद्ध होतो. मग तो जर अडीअडचणीला भक्ताच्या आला नाही ना, तर त्याचं स्वरूप खोटं सिद्ध होतं. प्रारब्ध काय भोगावंच लागतंय. तक्रार नाही की ही परिस्थिती आम्हाला का दिलीस, तक्रार कितीही जग बोंबललं किंवा असं करून सुद्धा असं का, प्रारब्ध आहे ते आणि भोगावंच लागतंय. बाबा प्रारब्धात जर मरण लिहिलेलं असेल तर भगवंतानं वाचवलंय ना. मरण होतं प्रारब्धात, ते भगवंतानं वाचवलंय. डोंगर अंगावर पडणारा होता, तो खडा फक्त देवानं टाकला आणि यातनं सावरलं ना देवानं. म्हणून कुणाचंही आहे नास्तिकपणामध्ये शिरू नका. नास्तिकपणामध्ये माणसाला कधी किंमत प्राप्त होत नाही, समाजामध्ये तो जगू शकत नाही. भगवंतावरती शुद्ध भाव धरा. तुमचा प्रपंच करतो, दुःख सावरण्याकरता तुमचं येतो. पाहू लागली होती, पाहू लागली की घरामध्ये काय उतराई देण्याकरता हिला आहे. सगळं पाहिलं त्या वेळेला मग ती म्हणू लागली, नका बाई आता जाऊ तुम्ही, येऊ द्या घरधनी, घरधनी येऊ द्या म्हणे माझा, आणि काय मी उतराई देऊ तुम्हा, काय काय सांगू तुमचे मी उपकार. काय मी तुमचं उपकार सांगू, न पडे विसर जन्मो जन्मी. त्यावेळेला पांडुरंग परमात्मा सांगतोय, बाई काही काही मला नको, तुझ्या प्रपंचात तू ठीक राहा, तुझ्या मुलाला आशीर्वाद देते आणि मी माझा प्रपंच पाहण्याकरता जाते. मला फक्त निरोप दे बाई, तुझं काही मला नको. पुन्हा अंतकरण पाझरून आलं, मग मिठी मारली तिनं. देवाला मिठी मारली बरं का, त्या भगवंताला तिनं मिठी मारली. भगवंताला मिठी मारून म्हणते काय, शिवते मी चोळी नगे वनमाळी बोलतसे, थांबा बाई आता शिवते मी चुळी, माझ्या पदर फाडते म्हणे तिची चुळी तरी तुम्हाला करते. तरी भगवंत म्हणतोय नगे वनमाळी बोलतसे. भगवंत म्हणतोय बाई ते सुद्धा मला तुझं नको. कोण करतंय व असं? हे फक्त काय खोट्या कथा आहेत का या? 7 दिवस तुम्ही जे नामदेव महाराजांचं चरित्र, खोट्या कथा आहेत या रंगवलेल्या कथा आहेत का? हे घडलेले प्रसंग आहेत. ते प्रसंग साधू संतांनी तुम्हाला दाखवले आणि त्यातनं सांगितले की बाबा शुद्ध भाव धरा, अडीअडचणीला तुमच्यात धावून येतोय. म्हणून तर त्याला सत्य म्हटलेलं आहे. म्हणून तर तो सत्य आहे, तो असत्य नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही बाजूला सारा चोखोबारा आले आणि पाहिलं तर म्हणजे मला माफ कर बाई म्हटले की मी माझ्या बहिणीच्या गावाला गेलो नाही तरी तू प्रसूत कशी झाली, तर म्हणे बहीणच आलेली होती. मग कळालं की माझा पांडुरंग या गोष्टी सुद्धा भक्ताकारणे करतो. कोणत्या भक्ताकारणे? ज्या कर्ममेळानं देवाला म्हणावं, जन्म गेला उष्टे खाताना लाज नाही तुझ्या चित्ता. ज्या जनाबाईच्या डोक्यातल्या वा काढावी ती जनाबाई देवाला म्हणावी, अरे अरे विठ्ठा मुळ मायेच्या कारट्या तुझी रांडरंडकी झाली, जन्म सावित्री चुडाले आली. तुझं निघालं रे मड त्याला पाहुनी, काय रडदारे बैसुनी अंगणी, शिव्या देती दासी जणी. हे जे भांडतात त्याच्यासोबत पण भाव भगवंताला समर्पित केलेला. तुकोबाराच्या धर्मपत्नीचा काटा काढला का? काटा काढला हो, तिचा भाव आहे देवावर. माझं देवा चांगलं करणार आहे तूच आणि माझ्या संसाराचं वाटोळ करणारा सुद्धा तूच आहेस, यालाच म्हणायचं सत्य तू. हा सत्याचा भाव कोणाचा आहे का आपल्याबद्दल? माझं चांगलं करणारा आहे भगवंता तूच आणि माझं वाईट करणारा तूच आहेस, त्यालाच म्हणावं सत्य.
आणि हे सत्य एकच असतं. म्हणून एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकलीच राहू दे मला. या सगळ्यांचं निर्दळन केलंस का नाही तू, तर मग जीव ब्रह्म दोन्ही एकरूप झाले. मुळीच संचले जैसे तैसे. कापुराच्या वाती पाझळली ज्योतीन, ओवाळिता आरती भेदनुरे. मग इथं भेदच राहिलेला नाही. ज्या अर्थी तू मी एकच झालेलो असेल न चौव्योम भूमी न तेजो न वायू चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. म्हणून जे साधू संतांनी सांगितलं ना त्या मार्गानं मागावं दादा. आणि या मार्गानं जर तुम्ही गेले नाहीत तर साधू संत म्हणतात की आमचं जर तुम्ही ऐकलं नाही तर काय होईल. पिंगळा घ्या आणि समारोप करा. हे जरी नाही कळालं तरी दुसरं येईल. हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळालं मग दुसरं येईल. हे जरी नाही कळालं सरत शेवटी बा येईल. सरत शेवटी बा, सरत शेवटी बा, काळ बांधून नेईल सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय जाईल. आमचे काय वाजाईल, जाईल, वाजाईल, जाईल. महाद्वारी बोल बोले तो देखा तुला महाद्वारी. पिंगळा महाद्वारे, बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारे. महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. हे पिंगळा महाद्वारे, बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारे. वर्तमान कोटी वर्तमान कोटी वर्तमान कोटी दादा वर्तमान वर्तमान कोटी झालं वर्तमान कोटी. लटकेन वळदादा वर्तमान कोटी लटकेन वळदादा पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवघा 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 सागर पिंगा ग, अवघा सागर पिंगा ग, अवघा सागर पिंगा ग, अवघा सागर पिंगा ग, अवघा सागर पिंगा ग. हे अहम वाघा सोहम वाघा प्रेम नगरवाणी, अहम मौनी भजने लागा देव देवादेवानी. मलारी जिवारे मलारी जिवारे मलारी जिवारे टाळकरी टाळकरी जरा आता माहुर माझे गाव, निर्गुण निराकार आता माहुर माझे गाव. आले यमाई माझ्या, सगुण सांगावया अरे यमाई माझ्या, सगुण सांगावया अरे यमाई माझ्या. पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा सुया घे फणी घे, सुया घे फणी घे. दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळावणे, कुंकू घ्या कुणी काळावणे, कुंकू घ्या कुणी काळावणे, कुंकू घ्या कुणी काळावणे. सुया पोत घे, सुया घे पोत घे, दाताचं दातवण घ्या ग कुणी. कुंकू 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 घ्या कुणी काळावणे, कुंकू घ्या कुणी काळावणे. टाळी वाजवा टाळी वाजवा सर्वांनी. पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी. आई राजा उध उध सदानंदीचा उध उध ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानराज माऊली.